नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ऑल डूइंग वेल. मी विशाल एज्युकेशनल कोडमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओपासून आपण स्टार्ट करणार आहोत. महाराष्ट्र BC-CET असो किंवा BMS-CET असो किंवा BB-CET असो, ज्या सिटीमध्ये सिलेबसमध्ये कॉम्प्युटर सेक्शन असेल, ते स्टुडंट हे सिरीज फॉलो करू शकतात. ओके, बहुतेक खूप विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आलं असेल की दादा तुमची सिरीज का फॉलो करायची आहे? खूप ते सिरीज आहे यूट्यूबवर की मॉक टेस्ट सिरीजच्या. ओके, तुमचं पण बरोबर आहे, पण मी तुम्हाला या सिरीजमध्ये काही युनिकनेस सांगणार आहोत. या सिरीजमध्ये युनिकनेस अशी आहे की या सिरीजमध्ये आपण टोटल 20 व्हिडिओ अपलोड करू, म्हणजे प्रत्येक सेक्शनचे. फर्स्ट आपण कॉम्प्युटर सेक्शन घेऊ आणि कॉम्प्युटर सेक्शनमध्ये ईच क्लासमध्ये आपण 15 MCQ करू. 15 MCQ पण साध्य नाही, त्यामध्ये काही एक्झाम टाईपचे क्वेश्चन, जे CETमध्ये त्या टाईपचे क्वेश्चन येतात, त्या टाईपचे क्वेश्चन करू. आणि विथ प्रिव्हियस इयर, फक्त मी यामध्ये प्रिव्हियस इयरचे टॅग ॲड केले आहे, म्हणजे की 2019 हा क्वेश्चन आहे, 2025 मधला या क्वेश्चन आहे, फक्त यामध्ये मी टॅग ॲड केले आहे. आणि या 50 MCQमध्ये जर तुम्ही केले तर तुमचं पूर्ण कन्सेप्ट बिल्ड होऊन जाईल आणि तुम्ही सीटसाठी पण रेडी होऊन जाल. ओके, आणि त्यानंतर तुम्हाला मी काही फ्री मटेरियल पण सांगणार आहोत की तिथे तुम्ही तुमचं जे कन्सेप्ट आहे तुम्ही बिल्ड जर झाले नसेल, तुम्ही जर लर्न केलं नसेल, तुम्ही लर्न करू शकता. आणि विथ फ्री मॉक टेस्ट, म्हणजे तुम्हाला असा प्लॅटफॉर्म सांगणार आहेत की तुम्ही तिथून तुमच्या सीईटीची प्रॅक्टिस करू शकता आणि तुमची जे स्पीड आहे तुम्ही इन्क्रीज करू शकता. बिकॉज तुम्हाला सीईटीसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की स्पीड. बिकॉज टाईम कमी राहतो आणि तुम्हाला खूप कमी वेळामध्ये तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात. तुम्ही कॉम्प्युटरचा सॉल्व्ह करून देसाल, पण तुम्हाला जेव्हा लॉजिकल रिझनिंगमध्ये तुम्हाला स्पीडच मॅटर करेल. ओके, चला मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि जेवढं पण मटेरियल आहे आपल्या मॉक टेस्ट सिरीजचं मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. काही पेड नाही आहे, सर्व फ्री आहे. आणि फक्त व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. तुम्हाला जे कन्सेप्ट आहे, तुम्हाला कॉम्प्युटर आर्किटेक्चरचे जे फ्री मटेरियलचे नोट्स आहे ते तुम्हाला सांगेल कुठे आहे. आणि त्यानंतर मॉक टेस्टची प्रॅक्टिस करू शकता तुम्ही फ्रीमध्ये, ते पण सांगेल. फक्त व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन आणि आर्किटेक्चर क्वेश्चन आहे, 50 MCQ आहे आणि यामध्ये काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण आहे. ओके, फर्स्ट आहे व्हॉट इज अ ब्रेन ऑफ द कॉम्प्युटर. ओके, इथं काय म्हटलं आहे, ब्रेन ऑफ द कॉम्प्युटर. कॉम्प्युटरचा ब्रेन कोण आहे? फर्स्ट आहे रॅम इज अ मेमरी आहे. त्यानंतर CPU इज अ राईट आन्सर. CPU मीन्स सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. रॅम पण मेमरी आहे, हार्ड डिस्क पण मेमरी आहे. ओके, रॅम मीन्स रीड ॲक्सेस मेमरी. ओके, हे फुल फॉर्म लक्षात ठेवता. रीड ॲक्सेस मेमरी आणि हार्ड डिस्क सेकंडरी मेमरीमध्ये येते. आणि रॅम हे येते प्रायमरी मेमरीमध्ये आणि हार्ड डिस्क येते सेकंडरी मेमरीमध्ये. ओके, इथं दिलं पण एक्सप्लेनेशनमध्ये, CPU कंट्रोल्स अँड प्रोसेस द ऑल ऑपरेशन्स दॅट कॉल CPU. CPU मीन्स सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. CPU काय आहे? CPU इज अ ब्रेन ऑफ द कॉम्प्युटर आणि तो काय करतो? प्रोसेस द ऑल ऑपरेशन्स अँड कंट्रोल्स करतो. त्यानंतर ते CPU कन्सिस्ट ऑफ फर्स्ट आहे रॅम, दॅट इज अ रॉंग आन्सर. त्यानंतर बी इज अ राईट आन्सर. ALU मीन्स अर्थमॅटिक लॉजिक युनिट, म्हणजे जे लॉजिकल ऑपरेशन असतात, म्हणजेच ॲडिशन करायचं असेल की मल्टिप्लिकेशन करायचं असेल किंवा आपल्याला लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल, ते ALU करतो. आणि त्यानंतर ते कंट्रोल युनिट मीन्स कंट्रोल द सिग्नल्स. ओके, CPU कन्सिस्ट बी, ALU अँड कंट्रोल सिग्नल्स. रॅम आणि रोम इज मेमरी आहे. ओके, रोम मीन्स रीड ऑनली मेमरी आणि रॅम मीन्स रीड ॲक्सेस मेमरी. हे लक्षात ठेवा. कॅच पण मेमरी आहे आणि रजिस्टर पण मेमरी म्हणू शकतो आपण. त्यानंतर येथे थर्ड आहे ALU इज अ रिस्पॉन्सिबल फॉर. ALU कशाला रिस्पॉन्सिबल आहे? फर्स्ट आहे डाटा स्टोरेज, दॅट इज अ रॉंग आन्सर. बी इज राईट आन्सर. आता बघितलं आपण, ALU मीन्स अर्थमॅटिक लॉजिक युनिट. हा फुल फॉर्म लक्षात ठेवा. ALU मीन्स अर्थमॅटिक लॉजिकल युनिट आणि अर्थमॅटिक ऑपरेशन परफॉर्म करतो. आणि अर्थमॅटिकमध्ये प्लस मल्टिप्लिकेशन हे सगळं अर्थमॅटिकमध्ये येते आणि लॉजिकलमध्ये ऑर अँड हे लॉजिकलमध्ये येते. ओके, ALU परफॉर्म द कॅल्क्युलेशन अँड लॉजिकल कंपॅरिझन. ओके, दोन व्हॅल्यू कंपॅरिझन करायचं काम पण ALU करतो. हे लक्षात ठेवा. एक लक्षात ठेवा, ALU मीन्स अर्थमॅटिक लॉजिक युनिट. एक लक्षात ठेवा की रॅम मीन्स रीड ॲक्सेस मेमरी आणि त्यानंतर इथे रोम मीन्स रीड ऑनली मेमरी. आणि अजून लक्षात ठेवा, CPU मीन्स सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आणि हा ब्रेन आहे कॉम्प्युटरचा. प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला काही नवीन शिकून जाईल. ओके,
फक्त रिव्हिजन करा. लेक्चर झाल्यानंतर 2 किंवा 3 वेळेस तुम्ही जर रिव्हिजन जर केलं तुम्हाला पूर्ण जे 50 MCQ आहे आणि 50 MCQ मध्ये पूर्ण तुमचा कॉन्सेप्ट बिल्ड होऊन जाईल. ओके. आणि या 50 MCQ मध्ये जो पूर्ण कॉन्सेप्टचा निचोड आहे यामध्ये मी या 50 MCQ मध्ये ॲड केला आहे आणि काही प्रिव्हियस इयर पण आहे. त्यानंतर इथे चौथा आहे कंट्रोल युनिट परफॉर्म्स. ओके. कंट्रोल युनिट परफॉर्म. फर्स्ट आहे कॅल्क्युलेशन, दॅट इज रॉंग आन्सर. कॅल्क्युलेशन कोण परफॉर्म करतो? आपलं ALU. त्यानंतर स्टोरेज, दॅट इज रॉंग आन्सर. त्यानंतर सी कंट्रोल द एक्झिक्युशन ऑफ इंस्ट्रक्शन्स. हे महत्त्वाचं आहे. तो कंट्रोल करतो. कंट्रोल युनिट काय करतो? कंट्रोल द एक्झिक्युशन ऑफ इंस्ट्रक्शन. जे इंस्ट्रक्शन होतात काय करायचं, त्यांना मल्टिप्लिकेशन केल्यानंतर नंतर मल्टिप्लिकेशन करायचं आहे, मल्टिप्लिकेशन नंतर त्याला कोणता ऑपरेशन परफॉर्म करायचा आहे ते कोण हँडल करतो? CU. तुम्हाला असं पण विचारू शकतात CUचा फुल फॉर्म काय आहे? CUचा फुल फॉर्म आहे कंट्रोल युनिट. कंट्रोल युनिट परफॉर्म द कंट्रोल एक्झिक्युशन इंस्ट्रक्शन. जे कॉम्प्युटरला ते इंस्ट्रक्शन परफॉर्म होतात ते कंट्रोल युनिट करतो. CPU डायरेक्ट ऑपरेशन इनसाइड द CPU. ओके. त्यानंतर इथे 5वा आहे विच इज अ व्हॉलेटाईल मेमरी. ओके. विच इज अ व्हॉलेटाईल. हा शब्द लक्षात ठेवा. ओके. विच इज अ व्हॉलेटाईल मेमरी. फर्स्ट आहे रॉम, दॅट इज रॉंग आन्सर. त्यानंतर आहे बी हार्ड डिस्क आणि त्यानंतर रॅम. रॅम इज अ राईट आन्सर. ओके. वाय रॅम आन्सर? जेव्हा पण इथं रिस्पॉन्स दिलंच आहे रॅम लूज द डेटा वेन पॉवर ऑफ. म्हणजे रॅम काय करतो? आपण सध्या लॅपटॉपवर काम करत आहे, काही अचानकमुळे जर आपली लाईट गेल्यानंतर जेवढा पण आपण डाटा स्टोअर केला आहे तो ऑटोमॅटिकली डिलीट होतो आणि तो रिकवर होऊ शकत नाही. दॅट कॉल इट व्हॉलेटाईल. व्हॉलेटाईलमध्ये ते रॅम. ओके. रॅम मीन्स आपण जेवढा पण रॅम मीन्स रेट ॲक्सेस मेमरी. जेवढा पण आपण डेटा स्टोअर केला असतो एखाद्या वेळेस जर लाईन गेली तर पूर्ण डेटा असतो तो ऑटोमॅटिकली डिलीट होऊन जातो. दॅट कॉल इट व्हॉलेटाईल मेमरी. व्हॉलेटाईल मीन्स सोप्या भाषेत समजून घ्या. व्हॉलेटाईल मीन्स डेटा डिलीट होतो परमनंटसाठी. नॉन व्हॉलेटाईल मीन्स डाटा स्टोअर राहतो परमनंट. ओके. व्हॉलेटाईल मीन्स डाटा डिलीट होतो परमनंट आणि नॉन व्हॉलेटाईल मीन्स डाटा परमनंट राहतो. ओके. पुन्हा रिपीट करून सांगतो तुम्हाला. व्हॉलेटाईल मीन्स डाटा टेम्पररी डाटा डिलीट होतो. नॉन व्हॉलेटाईल मीन्स डाटा आपला परमनंट राहतो. दॅट कॉल इट नॉन व्हॉलेटाईल. त्यानंतर इथं दिलंच आहे नॉन व्हॉलेटाईल मीन्स डाटा डिलीट नाही होत, परमनंट राहतो. रॅम मीन्स हा डाटा डिलीट होतो. कॅच इथं मेमरी आहे. सी इज राईट आन्सर. सी मीन्स रीड ऑनली मेमरी. हा परमनंट डाटा स्टोअर करतो. जेव्हा पण जर आपण जर कॉम्प्युटर वर्क करता जर लाईन गेली तर ऑटोमॅटिकली जेव्हा लाईन येईल ऑटोमॅटिकली तो रिट्राय करतो. दॅट कॉल इट रोम. रोममध्ये एक अजून लक्षात ठेवा की रॅममध्ये डाटा डिलीट झाल्यानंतर तो रिटर्न येत नाही, परमनंट डिलीट होतो. आणि रोम मीन्स डाटा रिटर्न येतो. ओके. त्यानंतर इथे 7 आहे कॅच मेमरी. कॅच मेमरी इज अ स्मॉल अँड फास्ट. सी इज राईट आन्सर. वाय? CPच्या जवळ राहतो, दॅट वाय ते स्मॉल आहे आणि फास्ट आहे. ओके. कॅच इज व्हेरी फास्ट आणि स्मॉल साईज आहे. हे लक्षात ठेवा. साईज स्मॉल आहे आणि फास्ट आहे, व्हेरी फास्ट आहे. त्यानंतर इथे 8वा आहे रजिस्टर इज अ इनसाइड द CPU. ओके. रजिस्टर हा CPच्या अंडरमध्ये राहतो, इनसाइड द CPU. रजिस्टर आर स्मॉल अँड स्टोरेज लोकेशन इन CPU. त्यानंतर इथे 9वा आहे इंट्रक्शन सायकल्स कन्सिस्ट. ओके. म्हणजे सायकल सांगायची आपली. इंट्रक्शन सायकल कोणची आहे? फर्स्ट आहे फेच, डिकोड, एक्झिक्यूट. दॅट इज फर्स्ट इज राईट आन्सर. हे लक्षात ठेवा. इंट्रक्शन सायकल विचारल्यानंतर फेच, डिकोड, एक्झिक्युटेड. ओके. हे झाली इंट्रक्शन सायकल. CPU जे आपलं हे असतो CPU हे सायकल फॉलो करतो फॉर द एक्झिक्युशनसाठी. CPU फॉलो द फेच, डिकोड, एक्झिक्यूट सायकल्स. CPUला जर कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर हे सायकल फॉलो करतो. फेच, डिकोड, एक्झिक्युटेड. हे लक्षात ठेवा. हे पण इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर इथे 10वा आहे प्रोग्राम काउंटर स्टोअर. फर्स्ट आहे डेटा, दॅट इज रॉंग आन्सर. त्यानंतर बी राईट आन्सर. ॲड्रेस ऑफ द नेक्स्ट इंस्ट्रक्शन्स. ओके. पीसी काय करतो? पीसी मीन्स प्रोग्राम काउंटर. पीसी होल्ड ॲड्रेस ऑफ द नेक्स्ट इंस्ट्रक्शन. जो नेक्स्ट इंस्ट्रक्शन राहतो म्हणजेच एखादा टास्क कंप्लीट करायचा आहे तर पुढच्या टास्कचा तो ऑपरेशन परफॉर्म करायचा टास्क तो होल्ड करून ठेवतो. दॅट कॉल इट पीसी काउंटर. त्यानंतर इथे 11वा आहे मार्क स्टँड फॉर
मेमरी ॲड्रेस रजिस्टर, हे पण इम्पॉर्टंट आहे. मेमरी ॲड्रेस रजिस्टर, मार स्टँड फॉर मेमरी ॲड्रेस रजिस्टर. तो काय करतो, स्टोर द ॲड्रेस आणि मेमरी लोकेशन, हे पण लक्षात ठेवा. मार काय करतो, मारचा फुल फॉर्म काय आहे, मेमरी ॲड्रेस रजिस्टर, आणि त्यानंतर तो काय करतो, स्टोर द ॲड्रेस आणि मेमरी लोकेशन्स. त्यानंतर इथे MDR स्टँड फॉर मेमरी ॲड्रेस रजिस्टर, मेमरी डेटा रजिस्टर. मेमरी डेटा रजिस्टर. तुम्हाला कन्फ्युजन असेल की मार आणि MDR मध्ये काय. सिंपल लक्षात ठेवा की ए मीन्स ॲड्रेस, मेमरी ॲड्रेस रजिस्टर, आणि त्यानंतर इथे यामध्ये इथे डी मीन्स मेमरी डेटा रजिस्टर. ओके. मार काय करतो, स्टोर ॲड्रेस, ए मीन्स ॲड्रेस आणि डी मीन्स डेटा. ओके. त्यानंतर इथे 13 आहे, क्लॉक स्पीड मेजर्स बी स्पीड ऑन CPU. सोपी आन्सर आहे. त्यानंतर इथे 14 आहे, वर्ड साईज रेफर टू नंबर ऑफ बिट्स CPU प्रोसेस ॲट टाइम. हार्डले होतं क्वेश्चन, असे विचारत नाही क्वेश्चन, पण मी याच्यासाठी टाकला आहे की तुमचं कन्सेप्ट लिहून जाईल आणि विचारू शकता कधी कधी. वर्ड साईज रेफर टू अ नंबर ऑफ बिट्स CPU प्रोसेस ॲट अ टाइम. ओके, इज राईट आन्सर आहे. त्यानंतर इथे 15 आहे, 15 आहे, बस इज युज्ड फॉर द स्टोरेज, नॉट राईट आन्सर. बी इज राईट आन्सर. कम्युनिकेशन बिटवीन कंपोनेंट्स. बस काय करतो, डाटा ट्रान्सफर करतो, डाटा आणि सिग्नल्स. ओके. बस इज युज फॉर द कम्युनिकेशन बिटवीन द कंपोनेंट्स. ओके. तर कंपोनेंट संग कम्युनिकेशन करायसाठी आपण बसचा यूज करतो. आणि तुम्हाला मी याची पीडीएफची मी फ्रीमध्ये देणारच आहे तुम्हाला, आणि तुम्हाला एक कॉन्सेप्टची पण देऊन देईल की तुमचं कॉन्सेप्ट बिल्ड होऊन जाईल तिथून. त्यानंतर 16 येते टाईप्स ऑफ बसेस. फर्स्ट डेटा ॲड्रेस कंट्रोल, दॅट इज राईट आन्सर. ओके. हे पाहायचं गरज नाही, यामध्ये मेमरी आहे, दॅट वन ए आपण ते पण नाही आहे. त्यानंतर डी पण नाही आहे, दॅट वन ए इज राईट आन्सर. एक आहे डेटा बस, ॲड्रेस बस आणि कंट्रोल बस. 3 मेन बेसेस आहे इन आर्किटेक्चरमध्ये, कॉम्प्युटरच्या आर्किटेक्चरमध्ये. डेटा बस काय करतो, डेटा ट्रान्सफर करायचं काम करतो. ॲड्रेस बस काय करतो, ॲड्रेस ट्रान्सफर करायचं काम करतो. आणि कंट्रोल बस कंट्रोल सिग्नल पास करायचं काम करतो. त्यानंतर इथे 17 आहे, ॲड्रेस बस इज अ अनडायरेक्शनल. ओके, बी इज राईट आन्सर आहे. ॲड्रेस फ्लो फ्रॉम द CPU टू मेमरी ओनली. अनडायरेक्शनमध्ये एकाच वेमध्ये ते फ्लो होते. ॲड्रेस फ्लो फ्रॉम द CPU टू मेमरी, CPU टू मेमरी ओनली, मेमरी टू CPU येत नाही, दॅट वाय अनडायरेक्शनल. बायडायरेक्शनल मीन्स दोन्ही वेमध्ये फ्लो होते, दॅट कॉल्ड बायडायरेक्शनल. आणि अनडायरेक्शनल मीन्स ओनली एक साईडला फ्लो होतं. म्हणजेच एक साईडला मीन्स जसं इकडे बघा, CPU टू मेमरी, दॅट इज वन फ्लो. जर आपल्याला बायडायरेक्शनल म्हटलं तरी मेमरी टू CPU, दॅट कॉल्ड बायडायरेक्शनल. ओके. त्यानंतर इथे 18 आहे, डेटा बस इज अ बायडायरेक्शनल, म्हणजे दोन्ही फ्लोमध्ये डेटा ट्रान्सफर करता येते, दॅट कॉल्ड बायडायरेक्शनल. ओके. डाटा फ्लो बोथ वे. ओके. त्यानंतर 19 आहे, कंट्रोल बस कॅरीज कंट्रोल सिग्नल. तुम्हाला मग विचारलं मी, डेटा बस काय करतो, डेटा ट्रान्सफर करायचं काम करतो. आणि ॲड्रेस बस ॲड्रेस ट्रान्सफर करायचं काम करतो. आणि कंट्रोल बस कंट्रोल सिग्नल्स. सी इज अ राईट आन्सर. कंट्रोल बस कॅरीज कंट्रोल सिग्नल्स. ओके. त्यानंतर इथे 20 आहे, विच इज अ प्रायमरी मेमरी. ओके, इथं आला प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी. ओके. प्रायमरी मेमरीमध्ये ते रॅम. ओके. प्रायमरी मेमरीमध्ये ते रॅम आणि रोम, हे लक्षात ठेवा. ओके. प्रायमरी मेमरीमध्ये रॅम आणि रोम. रॅम मीन्स मला सांगितलं मी, रॅम मीन्स रीड ॲक्सेस मेमरी, आणि रोम मीन्स रीड ऑनली मेमरी. हे ते प्रायमरी मेमरीमध्ये. आता तुम्हाला जर सेकंडरी मेमरी बघायचं झालं की सेकंडरी मेमरीमध्ये ते हार्ड डिस्क, पेनड्राईव्ह आणि CD, हे लक्षात ठेवा. एक मिनटं, हे झाले सेकंडरी मेमरीमध्ये, हे झाले प्रायमरी मेमरीमध्ये. ओके. प्रायमरी मेमरीमध्ये रॅम आणि रोम. ओके.
आणि सेकंडरी मेमरीमध्ये येते हार्ड डिस्क आणि पेनड्राईव्स. ओके. त्यानंतर इथे 21 आहे सेकंडरी मेमरी एक्झाम्पल्स. ओके, सोपी आहे. आपला प्रायमरी मेमरी आहे, कॅच पण प्रायमरी मेमरी, हे पण लक्षात ठेवा. कॅच पण प्रायमरी मेमरी आहे. त्यानंतर सी इज हार्ड डिस्क, ही इज अ सेकंडरी मेमरी, आणि रजिस्टर पण प्रायमरी मेमरी आहे. लक्षात ठेवा, रॅम, कॅच आणि रजिस्टर हे प्रायमरी मेमरी आहे. फक्त हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह आणि सी डी हे सेकंडरी मेमरीमध्ये येते, सेकंडरी मेमरीमध्ये येते. ओके. यूज इट फॉर द लॉंग टर्म स्टोरेजसाठी. रिपीट करून सांगतो तुम्हाला मी. प्रायमरी मेमरीमध्ये येते रॅम, रोम, कॅच आणि रजिस्टर. ओके. रॅम येते, रोम येते, रजिस्टर येते आणि कॅच येते. आणि सेकंडरी मेमरी बघायचं झालं की त्यामध्ये येते हार्ड डिस्क, पेनड्राईव्ह आणि सी डी आणि ओके, सी डी. ओके. आणि पेनड्राईव्ह पण येते. ओके. त्यानंतर आहे 22वा क्वेश्चन आहे आर्किटेक्चरचा. याचा आन्सर आहे बी, सेम मेमरीसाठी यूज होतो, डेटा एंट्रीसाठी. हा खूप इझी लेवलचा क्वेश्चन आहे. त्यानंतर 23वा क्वेश्चन येते हार्वर्ड आर्किटेक्चर्स. ओके. हार्वर्ड आर्किटेक्चर काय करतो? सेपरेट मेमरी. ओके. जे विद्यार्थ्यांनी जर हे लर्न केलं असेल ना, ते इझिली क्वेश्चनचा सॉल्व्ह करत असेल. ओके. हार्वर्ड आर्किटेक्चर सेपरेट इंस्ट्रक्शन अँड डेटा फॉर्म मेमरी. म्हणजे काय करतो तो? हार्वर्ड आर्किटेक्चरमध्ये काय करतो तो? इंस्ट्रक्शनसाठी वेगळी मेमरी आणि डेटासाठी वेगळी मेमरी, दॅट कॉल्ड सेपरेट. हार्वर्ड आर्किटेक्चर काय आहे? सेपरेट मेमरी आहे. तो इंटरेस्टसाठी सेपरेट मेमरी स्टोअर करतो, सेपरेट मेमरी आहे, आणि डेटासाठी सेपरेट मेमरी. ते जर आपण यामध्ये बघायचं झालं की यामध्ये सेम मेमरी स्टोअर करतो, एकाच मेमरीमध्ये डेटा पण स्टोअर करतो आणि इंस्ट्रक्शन पण स्टोअर करतो. ओके. त्यानंतर इथे 24वा क्वेश्चन आहे इंस्ट्रक्शन फॉर्मॅट कंटेन्स. सोपी याचा आन्सर आहे ऑपकोड आणि ऑपरेंट. ओके. ऑपरेशन म्हणजे आपल्याला काय करायचं? ऑपरेशन म्हणजे प्लस, मल्टिप्लिकेशन, हे झाले ऑपरेशन. त्यानंतर डेटा म्हणजे आपला डेटा असेल, आपल्याला 2 दिला असेल, म्हणजे ऑपरेशन म्हणजे आपल्याला ॲडिशन करायचं आहे 2वर, दॅट कॉल्ड इंस्ट्रक्शन्स, दॅट कॉल्ड डेटा. आणि ऑपरेशन मीन्स काय करायचं आपलं? प्लस ॲडिशन, दॅट कॉल्ड ऑपरेशन. ओके. त्यानंतर येते 25 आहे ऑपकोड स्पेसिफायर्स. ऑपकोड स्पेसिफाय बी इज राईट आन्सर, ऑपरेशन आहे. ओके. डिफाईन द व्हॉट ऑपरेशन टू परफॉर्म. सोपी आन्सर आहे, आपण सोपी आहे. ऑपरेंट स्पेसिफाय, डेटावर ॲड्रेस. खूप इझी लेवलचे क्वेश्चन आहे. तुम्हाला जर समजत नसेल ना, फक्त वेट करा. लास्टला मी तुम्हाला जे कॉम्प्युटर आर्किटेक्चरचे पूर्ण नोट्स आहे, तुम्ही तिथून पूर्ण लर्न करू शकता आणि पूर्ण कन्सेप्ट तुमचा बिल्ड करू शकता, ते पण तुम्हाला देणार आहे. ओके. 37वा क्वेश्चन आहे मशीन लँग्वेज इज अ. सोपी आन्सर आहे, मशीन लँग्वेज इज अ बायनरी लँग्वेज आहे, ओनली 0 or 1s. ओके. अजून एक लक्षात ठेवा, कॉम्प्युटर्स वर्क ऑन 0 and 1s. हे पण महत्त्वाचं लक्षात ठेवा. कॉम्प्युटर्स वर्क विथ 0 आणि 1वरच काम करतो कॉम्प्युटर. ओके. मशीन लँग्वेज इज अ बायनरी लँग्वेज आहे. त्यानंतर इथे असेंब्ली लँग्वेज आर युजेस फॉर द बी इज द राईट आन्सर. हे पण लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा, मशीन लँग्वेज बायनरी लँग्वेज आहे, असेंब्ली लँग्वेज आहे, त्याचा पण कोड आहे मोनोगेट कोड. इज शॉर्ट कोड लाईक ॲट. हे लक्षात ठेवा. असेंब्ली लँग्वेज, मशीन लँग्वेज, त्यानंतर हे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ओके. त्यानंतर जेवढे पण 50 MCQ मी यामध्ये ॲड केले ना, ते खूप इम्पॉर्टंट आहे. मला वाटतं यामधला 1-2 तर कमसे कम रिपीट व्हायलाच पाहिजे. एक्झॅक्ट टाईपचे क्वेश्चन यामध्ये ॲड केले आहे रिसर्च करून. त्यानंतर 29वा क्वेश्चन आहे कंपायलर कन्वर्ट. कंपायलर काय करतो? कन्वर्ट काय करतो? सिम्पल आन्सर आहे, हाय लेवल लँग्वेज म्हणजेच काय होते? सी. तुम्ही जर एखादा कोड सी मध्ये लिहिला असेल, तो काय करतो? हाय लेवल लँग्वेज टू मशीन लँग्वेजमध्ये कन्वर्ट करतो. मशीन लँग्वेज मीन्स 0-1 मध्ये कन्वर्ट करतो. कंपायलर कन्वर्ट हाय लेवल टू मशीन लँग्वेज, कन्वर्ट अ प्रोग्राम टू मशीन कोड. प्रोग्राम मीन्स तुम्हाला जर मी ॲडिशनचा प्रोग्राम केला असेल, मल्टिप्लिकेशनचा प्रोग्राम केला असेल, दॅट कॉल्ड प्रोग्राम्स. ओके. हाय लेवल मीन्स इथं लक्ष ठेवा,
मशीन तुम्हाला माहीत असेल, मशीन मीन्स 0वर 1वर काम करतो, दॅट कॉल्ड मशीन लँग्वेज. त्यानंतर हाय लेवल लँग्वेज मीन्स सी असो की C++ असो, जावा असो. आता आपण एखादा सोप्या भाषेत समजून घ्या. आपण C++ मध्ये एक कोड केला आहे ॲडिशनचा, तो आपल्याला रन करायचा आहे. आपण काय करतो, कंपाईल करतो. कंपाईल केल्यानंतर तो कोड काय करतो, तो कोड कन्वर्ट होतो मशीन लँग्वेजमध्ये. मशीन लँग्वेज म्हणजेच 0वर 1मध्ये. दॅट कॉल्ड कंपायलर कन्वर्ट द हाय लेवल लँग्वेज टू मशीन लँग्वेज. त्यानंतर इथे तिसरा क्वेश्चन आहे, पाईपलाईन इम्प्रूव्ह स्पीड. ओके, सोपी आन्सर आहे. पाईपलाईन इम्प्रूव्ह स्पीड एक्झिक्युटेड मल्टिपल इंस्ट्रक्शन सायमिल्टेनियसली. म्हणजेच एखादा तो मल्टिपल टास्क एक्झिक्यूट करतो सायमिल्टेनियसली, इंस्ट्रक्शन परफॉर्म करतो. पाईपलाईन इम्प्रूव्ह. त्यानंतर 31वा आहे, इंटरप्रेट मीन्स अर्थ होतं की सिग्नल टू CPU. ओके. त्यानंतर हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. हे 2 क्वेश्चन खूप महत्त्वाचे, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र MCT पण स्टॅक हा क्वेश्चन रिपीट झाला आहे दिस इयर, यावर्षी. ओके. स्टॅक इज अ लिपो मीन्स लास्ट इन लास्ट आउट. ओके, आता तुम्हाला सांगतो मी, स्टॅक मीन्स असा स्टॅक राहतो, दॅट कॉल्ड स्टॅक. आपल्याला इथं यामध्ये ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. स्टॅक काय करतो, लास्ट इन लास्ट आउट. ओके, आपण या फर्स्ट काय करतो, 2 ॲड केला, 2 ॲड झाला. ओके, जस्ट रिमूव्ह करा. त्यानंतर 3 ॲड केला. ओके, आता आपण ॲडिशन केलं. आता आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. रिमूव्हमध्ये काय होतं, लास्ट इन लास्ट आउट. आता आपण लास्टला कोणता ॲड केला, 3 ॲड केला. आता आपल्याला यालाच रिमूव्ह करायला लागेल. यालाच रिमूव्ह केला आपण. याला रिमूव्ह केल्यानंतर इन जाईल 3, आणि त्यानंतर आपण 2ला रिमूव्ह करायला लागेल. जर 2 म्हणजे जो लास्टला ॲड होईल तोच रिमूव्ह, दॅट कॉल्ड स्टॅक. त्यानंतर क्यू मीन्स 14 फर्स्ट आउट. बी इज राईट आन्सर. ओके, 14 फर्स्ट आउट, हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. 2 क्वेश्चन खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर इथे किलोमीटर इज अ रजिस्टर आहे. टुवर्ड द इंटरमिडिएट रिझल्ट्स. खूप इझी लेवलचे क्वेश्चन आहे. तुम्हाला समजत नसेल ना, फक्त वेट करा. तुम्हाला मी कॉन्सेप्टची लिंक देईल, तुम्ही फक्त तिथून प्रॅक्टिस करा. त्यानंतर इथे 35वा क्वेश्चन आहे, कंट्रोल सिग्नल्स आर जनरेटेड बाय CU. CU means control signals. Control signals are generated by CU. CU means control unit. Control unit generates the signals. त्यानंतर इथे 36वा क्वेश्चन आहे, मायक्रो प्रोसेसर इज अ. सोपे आन्सर आहे. मायक्रो प्रोसेसर इज अ CPU ऑन चिप. सॉफ्टवेअर जाण्याचं आहे. ओके. त्यानंतर येथे इंटिग्रेटेड CPच्या अंदर आहे, दॅट कॉल्ड CPU ऑन चिप्स. खूप बिझी क्वेश्चन आहे. त्यानंतर इथे 37वा क्वेश्चन आहे, मायक्रो कंट्रोलर इन्क्लूड्स CPU पण कंट्रोल करतो, इन्क्लूड करतो मेमरी पण, आणि IO मीन्स इनपुट आउटपुट ऑपरेशन्स. हे लक्षात ठेवा. CPU मीन्स तुम्हाला माहिती आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, मेमरी म्हणजे स्टोरेज. हे लक्षात ठेवा की CPU मीन्स आपले सगळे जेवढे ऑपरेशन परफॉर्म करायचे आहे, दॅट कॉल्ड CPU. म्हणजे CPU हँडल करतो जे आपण ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर आपला डेटा राहील तो कोण स्टोर करतो, मेमरी स्टोर करतो. त्यानंतर आपल्या IO मीन्स इनपुट, I मीन्स इनपुट आणि O मीन्स आउटपुट. ओके. मायक्रो कंट्रोलर इन्क्लूड CPU, मेमरी आणि इनपुट आउटपुट, कम्प्लीट सिस्टीम चिप्स. ओके, सिस्टीम चिप्स आहे पण मायक्रो कंट्रोलर. त्यानंतर इथे 38वा क्वेश्चन आहे, क्लॉक इन CPU सिंक्रोनाइज ऑपरेशन्स. काही क्वेश्चन मी यामध्ये हार्ड क्वेश्चन ॲड केले आहे, तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते. ओके. त्यानंतर हे 39वा क्वेश्चन आहे, इंटरॅक्शन रजिस्टर स्टोर्ड करंट इंटरॅक्शन्स. सोपी आन्सर आहे, टुवर्ड द इंटरॅक्शन बिंग एक्झिक्युटेड. त्यानंतर इथे फेच ऑपरेशन रीड फ्रॉम मेमरी. ओके, फेच ऑपरेशन रीड फ्रॉम मेमरी. CPU फेच द इंटरॅक्शन फ्रॉम द मेमरी. फेच काय करायचं, फेच म्हणजे काय, डेटा आपल्याला फेच करायचा, तो कशापासून फेच करू शकतो, मेमरीमधून. फेच ऑपरेशन रीड फ्रॉम द मेमरी. त्यानंतर 41 आहे ते डिकोड स्टेप्स अंडरस्टँड द इंटरॅक्शन्स.
डिकोड इथूनच हे होतं, क्लिअर होते ना. डिकोड मीन्स तुम्ही जर कोडिंग डिकोडिंग म्हटलं असेल त्यामध्ये आपल्याला कोड दिला होता तो आपल्याला डिकोड करावा लागतो. म्हणजे सिम्पल आन्सर आहे आपलं. डिकोड म्हणजे आपल्याला त्याला एक्सप्लेन करावा लागतो. म्हणजे त्याच्यावर आपल्याला ऑब्झर्व करावा लागतो. त्यामध्ये आपले काही ऑपरेशन परफॉर्म करावं लागतं. दॅट कॉल्ड डिकोड मीन्स अंडरस्टँड इंस्ट्रक्शन्स. ऑब्झर्व करावा लागतो. दॅट कॉल्ड अंडरस्टँड द इंस्ट्रक्शन. त्यानंतर ते 42 आहे एक्झिक्युटेड स्टेप मीन्स परफॉर्म ऑपरेशन्स. ओके, ॲक्च्युअल वर्क इज डन हिअर. ओके, त्यानंतर ते त्यानंतर ते 43 क्वेश्चन आहे. RISC म्हणजे RISC आर्किटेक्चर्स सिम्पल इंस्ट्रक्शन आहे. त्याचा फुल फॉर्म पण लक्षात ठेवा. ओके, रिड्युस्ड इंस्ट्रक्शन सेट ऑफ कॉम्प्युटर हे पण लक्षात ठेवा. याचा पण क्वेश्चन येऊ शकतो त्याच्यावर. RISC म्हणजे आर्किटेक्चर इज सिम्पल आहे, सिम्पल फॉर इंस्ट्रक्शनसाठी. त्याचा फुल फॉर्म आहे रिड्युस्ड इंस्ट्रक्शन्स सेट ऑफ कॉम्प्युटर्स. त्यानंतर इथे 44वा क्वेश्चन आहे CISS आर्किटेक्चर कॉम्प्लेक्स आहे आणि RSS सिम्पल आहे. हे लक्षात ठेवा. CISS आर्किटेक्चर कॉम्प्लेक्स इंस्ट्रक्शन आणि त्याचा फुल फॉर्म आहे कॉम्प्लेक्स इंस्ट्रक्शन सेट ऑफ कॉम्प्युटर. हे 2 क्वेश्चन महत्त्वाचे लक्षात ठेवा. सगळं लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला सांगितलं कोणचे लेक्चर खूप महत्त्वाचे आहे, कोणचे खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहे. त्यानंतर येते विच इज अ फास्टर विच इज अ फास्टर, कोणची मेमरी फास्ट आहे. इज राईट आन्सर कॅच. एक लक्षात ठेवा की विच इज अ फास्टर म्हटलं आहे म्हणजे आपल्या मेमरी विचारला आहे. इथं आपलं जर कॅच दिली आहे तर आपला राईट आन्सर कॅच राहील. ते जर आपण जर आपलं रजिस्टर दिलं असतं तर रजिस्टर इथं फास्ट आहे, कॅचपेक्षा रजिस्टर फास्ट आहे. ओके, आणि रॅम आणि रोमपेक्षा फास्ट आपला कॅच आहे. म्हणजेच इकडे बघा, कॅच रॅमपेक्षा कॅच फास्ट आहे, कॅचपेक्षा रजिस्टर फास्ट आहे. ओके, रॅमपेक्षा फास्ट कॅच आहे, कॅचपेक्षा फास्ट रजिस्टर आहे मेमरीमध्ये. ओके, त्यानंतर इथे 46वा क्वेश्चन आहे विच इज अ स्मॉलेस्ट. कॅच इज अ लेट साईज आहे, खूप स्मॉल साईज आहे. दॅट कॉल्ड इज राईट आन्सर. कॅचची साईज खूप लहान आहे. इंस्ट्रक्शन लेंथ डिपेंड ऑन आर्किटेक्चर्स. ओके, सिस्टमवर डिपेंड करते. इंस्ट्रक्शनची लेंथ सिस्टमवर डिपेंड करते. त्यानंतर आहे 48वा ॲड्रेसिंग मोड डिफाईन्स हाऊ ऑपरेशन ॲक्सेस. ओके, 2 क्वेश्चन राहिले आपले. 49वा क्वेश्चन आहे इंटरमिडिएट ॲड्रेसिंग डाटा इन इंस्ट्रक्शन्स. ओके, ऑपरेंड इनसाइड इंस्ट्रक्शन ऑपरेशन परफॉर्म करायचं काम करतो इमिडिएट ॲड्रेसिंगमध्ये डाटा इन इंस्ट्रक्शन्स. त्यानंतर लास्टवा क्वेश्चन आहे आपला डायरेक्ट ॲड्रेसिंग मीन्स ॲड्रेस गिवन डायरेक्टली. दॅट कॉल्ड डायरेक्ट ॲड्रेसिंग. ओके, इंस्ट्रक्शन कंटेन द मेमरी अँड ॲड्रेस. ओके, यावेळी मी टोटल आपण 50 MCQ केले आहेत. ओके, आणि टोटल 50 MCQमध्ये मी खूप इम्पॉर्टंट MCQ यामध्ये ॲड केले आहेत. म्हणजे महाराष्ट्र MCQ येऊ शकतात असेच क्वेश्चन आहे आणि विथ प्रिव्हियस इयर आहे. ओके, तुम्हाला सांगतो मी प्रिव्हियस इयर कोणचे क्वेश्चन आहे आणि त्यानंतर काही इम्पॉर्टंट सांगून देतो फास्टमध्ये. ओके, 1 मिनटं. ओके, हा लक्षात ठेवा. ब्रेन ऑफ द कॉम्प्युटर एक महत्त्वाचं लेक्चर आहे. हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. आपण क्वेश्चन 2019मध्ये किंवा 20मध्ये विचारला गेला वाटते. मी यामध्ये फक्त लक्षात नाही आलं माझं. ओके, हा पण एक महत्त्वाचा आहे. हा जेवढे पण 1 पासून 10 पर्यंत जे एवढे पण क्वेश्चन आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे, ते पण लक्षात ठेवा. त्याला इम्पॉर्टंट म्हणून मार्क करा. आणि हे पण 11वा 12वा. ओके, याचा फुल फॉर्म विचारू शकतो. त्यानंतर इथे आपला बस पण हे लक्षात ठेवा. बसचे पण आपल्याला तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. त्यानंतर इथे प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी हे पण लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर आपले हे 2 क्वेश्चन महत्त्वाचे आहे, स्टॅक आणि क्यू. ओके, हे 2 क्वेश्चन महत्त्वाचे. मी यामध्ये टोटल 50 MCQ ॲड केले आहे, खूप महत्त्वाचे. ओके, अजूनही तुम्हाला एक सांगून देतो की आता मी तुम्हाला 50 MCQ केले
आता तुमच्या प्रॅक्टिससाठी पण एक मी प्लॅटफॉर्म क्रिएट केला आहे एज्युकेशनल कोड म्हणून. तुम्ही यामध्ये काय करायचं, यानंतर 50 MC सॉल्व केल्यानंतर यामध्ये काय करायचं, फर्स्ट सेक्शन कॉम्प्युटर सेक्शनचं आहे. कॉम्प्युटर सेक्शनमध्ये 2000 MCQ ॲड केले आहेत महाराष्ट्र MCETचे, म्हणजे तुमचा पूर्ण कन्सेप्ट बिल्ड होऊन जाईल. ओके, सिलेक्ट करायचं, स्टार्ट करायचं, इथून करायचं. आर्किटेक्चरचे पण आहे, डाटा रिप्रेझेंटेशनचे पण आहे आणि बेसिकचे पण आहे. काय करायचं, ऑल करायचं, ऑल सिलेक्ट करायचं, इथून स्टार्ट करायचं सॉल्व करणं. विच कंपोनंट इज कन्सिडर्ड ब्रेन ऑफ द कॉम्प्युटर. आताच बघितलं ब्रेन ऑफ द कॉम्प्युटर कशाला म्हणतो आपण, CPU. ओके, इथून तुम्ही स्टार्ट करायचं, सॉल्व करायचं आणि फ्री आहे. हे जर मी पेड केलं असताना खूप विद्यार्थ्यांनी परचेस पण केले असते, पण तुम्ही फ्री दिला आहे, तुम्ही यूज करा. ओके, आणि अजून एक की हे लक्षात ठेवा, तुम्ही गिक्सवर जायचं. गिक्सवर कॉम्प्युटर आर्किटेक्चरचे नोट्स आहे. तुम्ही इथून पूर्ण जेवढे पण इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्र MCETसाठी तुम्ही इथून लर्न करू शकता. ओके, अजून एक की व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि अजून एक की माझी खूप विनंती आहे की हे प्लॅटफॉर्म यूज करा. मी खूप मेहनत केली एवढं मोठं क्रिएट करायसाठी, मी स्वतः कोट केला एवढा मोठा, की फक्त यूज करा. आणि कॉम्प्युटर 2000 MCQ तुमचे कॉम्प्युटर झाल्यानंतर यामध्ये मी याचे पण ॲड केलं आहे, लॉजिक रिझनिंगचे पण यामध्ये ॲड केलं आहे. एक मिनटं, लॉजिक रिझनिंगचे पण यामध्ये ॲड केले आहे. तुम्ही लॉजिक रिझनिंगची पण प्रॅक्टिस करू शकता. कोडिंग डिकोडिंगचे क्वेश्चन आहे. आणि तुम्हाला अजून एक कन्फ्युजन झाले असेल की मला असेल MCA. ओके, ही MCA आणि BCAचा सिलेबस सेम राहतो. तुम्ही MCAचे जे कॉम्प्युटर सेक्शन ते जर केलं ना तरी खूप झालं, सेमच राहतो सिलेबस आणि सेम क्वेश्चन्स येतात. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल नक्की एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. उद्या पुन्हा एकदा आपण नेक्स्ट दुसऱ्या कॉन्सेप्ट व्हिडिओ अपलोड करणार आहोत. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. खूप मोटिवेट देतो तुमचा एक लाईक मला खूप मोटिवेट करते व्हिडिओ बनवण्यासाठी. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ऑल डूइंग वेल. मी विशाल एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा BCA-CETचे जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे आणि विथ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण डेटाबेस आणि नेटवर्किंगचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे आणि काही क्वेश्चन जे एक्झॅक्ट महाराष्ट्र MCETमध्ये येऊ शकतात, BCA-CETमध्ये येऊ शकतात, त्या टाईपचे आपण क्वेश्चन करू. ओके, या PDFची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. ओके, व्हिडिओ जर आवडला एक लाईक आणि एक शेअर सबस्क्राईब नक्की करा. या चॅनलवर पुन्हा अजून आपल्याला BCA-CET असो किंवा BMS-CET असो त्याचे काही मॉक टेस्ट व्हिडिओ येतील. ओके, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ डेटाबेस? डेटाबेस इज अ स्टँड फॉर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. बी इज द राईट आन्सर. ओके, सगळ्यात पहिले एक समजून घ्या की व्हॉट इज मीन बाय डेटाबेस. डेटा ठेवण्याची जागा, दॅट कॉल इट डेटाबेस. ओके, डेटाबेस मीन्स डेटा ठेवण्याची जागा, दॅट कॉल इट डेटाबेस. आणि डेटाबेसचा फुल फॉर्म DBMSचा फुल फॉर्म आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. इम्पॉर्टंट आहे, महाराष्ट्र BCA-CETमध्ये विचारू शकतात. ओके, DBMS इज अ सॉफ्टवेअर युजेस टू स्टोअर, मॅनेज आणि रिट्रीव्ह डाटा. हे लक्षात ठेवा, 3 इम्पॉर्टंट आहे. मॅनेज करायचं काम करतो, स्टोअर करायचं काम करतो आणि रिट्राईव्ह. ओके, त्यानंतर ते सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग इज अ एक्झाम्पल ऑफ DBMS. DBMSचे जे एक्झाम्पल आहे ते विचारले आपल्याला. विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ DBMS. फर्स्ट आहे विंडो, दॅट इज अ रॉंग आन्सर. त्यानंतर बी लिनक्स, दॅट इज अ रॉंग आन्सर. सी इज राईट आन्सर. MySQL इज अ डेटाबेसचं एक्झाम्पल आहे. MySQL इज अ पॉप्युलर रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. ओके, त्यानंतर इथे तिसरा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ टेबल इन DBMS. DBMS मीन डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. ओके, व्हॉट इज अ टेबल इन डेटाबेस. ओके, बी इज राईट आन्सर. कलेक्शन ऑफ रो अँड कॉलम्स. ओके, टेबल कसा बनतो इकडे लक्ष द्या. टेबल कसा बनतो, रो अँड कॉलम्स, दॅट कॉल इट त्याच्यापासून बनतो टेबल, दॅट वाय कलेक्शन ऑफ रो अँड कॉलम्स. व्हॉट इज अ टेबल इन DBMS? कलेक्शन ऑफ रो अँड कॉलम्स. टेबल स्टोर डेटा इन रो अँड कॉलम इन फील्ड्स. ओके, सोपे आन्सर आहे आणि सोपे क्वेश्चन आहे यामध्ये. चौथा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ प्रायमरी की.
व्हॉट इज अ प्रायमरी की. प्रायमरी काय असतो, प्रायमरी की काय असतो, युनिक प्लस नॉट नल, युनिक आयडेंटिफायर. बी इज द राईट आन्सर. ओके, प्रायमरी की इज युनिकली आयडेंटिफाय इच रेकॉर्ड इन टेबल. एका रेकॉर्डमध्ये, एका टेबलमध्ये प्रायमरी की युनिकली आयडेंटिफाय करते टेबलमध्ये, रेकॉर्डला. ओके, त्यानंतर येते 5वा क्वेश्चन आहे, विच लँग्वेज इज युजेड टू इंटरॅक्ट विथ DBMS. ओके, विच लँग्वेज इज युजेड टू इंटरॅक्ट विथ DBMS. DBMS मीन डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. ओके, बी इज राईट आन्सर आहे. SQL. SQL मीन्स स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. ओके, बी इज राईट आन्सर. SQL इज युजेड टू SQL इज अ क्वेरी लँग्वेज आहे. SQL इज युजेड टू क्वेरी अँड मॅनेज द डेटाबेस. ओके, इन DBMS. त्यानंतर 6वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ फॉरेन की. ओके, अब 6वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ फॉरेन की. फॉरेन की मीन्स युनिक की फ्रॉम द अनदर टेबल, म्हणजे 2 टेबलला लिंक करायचं काम कोण करतो, फॉरेन की करतो. इट इज लिंक्ड टू टेबल्स बाय रेफरेन्सिंग ऑन प्रायमरी की. त्यानंतर इथे 7वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ नॉर्मलायझेशन. ओके, सोपे आन्सर आहे. व्हॉट इज अ नॉर्मलायझेशन मीन्स डेटा ऑर्गनायझेशन. ओके, बी इज राईट आन्सर. ओके, नॉर्मलायझेशन काय करतो, नॉर्मलायझेशन ऑर्गनाइज डेटा आणि रिड्यूस रिडंडन्सी. ओके, डुप्लिकेटी काढतो तो. ओके, त्यानंतर आहे 8वा क्वेश्चन, विच नॉर्मल फॉर्म रिमूव्ह पार्शियल डिपेंडन्सी. विच नॉर्मल फॉर्म रिमूव्ह पार्शियल डिपेंडन्सी. सोपे आन्सर आहे, बी इज राईट आन्सर. ओके, सेकंड नॉर्मल फॉर्म रिमूव्ह पार्शियल डिपेंडन्सी. त्यानंतर 9वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ टपल. हे लक्षात ठेवा, हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. व्हॉट इज अ टपल. टपल इन डेटाबेस दॅट कॉलेक्ट रो. ओके, व्हॉट इज अ टपल दॅट कॉलेक्ट रो. टपल मीन्स रो इन टेबल्स. ओके, त्यानंतर इथे रिलेशन, व्हॉट इज अ रिलेशन. ओके, 10वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ रिलेशन. याचा आन्सर आहे सी, टेबल. ओके, इन DBMS रिलेशन रेफर टू टेबल. त्यानंतर 11वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज SQL यूज इट फॉर. SQL कशासाठी यूज होते. फर्स्ट आहे डिझायनिंग, दॅट इज रॉंग आन्सर. त्यानंतर मॅनेजिंग डेटाबेस, बी इज राईट आन्सर. ओके, आपण आताच बघितलं SQL यूज इट फॉर द डेटाबेस. डेटाबेसमध्ये आपण कोणतं काम करतो, मॅनेजिंग डेटाबेस. आपण डेटा मॅनेज करायचं काम करतो, स्टोअर करायचं काम करतो, ऑर्गनाईज करायचं काम करतो. ओके, दॅट वाय SQL इज युज्ड फॉर द मॅनेजिंग डेटाबेस, बी इज राईट आन्सर. ओके, SQL परफॉर्म द ऑपरेशन लाईक इन्सर्ट, अपडेट, डिलीट अँड सिलेक्ट. ओके, त्यानंतर 12वा क्वेश्चन आहे, विच कमांड इज युज्ड टू रिट्राइव्ह डेटा. ओके, विच कमांड इज युज्ड टू रिट्राइव्ह डेटा. सोपे आन्सर आहे बी, सिलेक्ट. सिलेक्ट फेच द डेटा फ्रॉम द डेटाबेस. सिलेक्ट काय करतो, जो डेटाबेसमध्ये डेटा आहे, सिलेक्ट काय करतो, डेटाबेसमध्ये जो डेटा आहे तो फेच करायचं काम करतो. ओके, एखादा आपल्याला जर एम्प्लॉईचा डेटा लागत असेल तर आपण सिलेक्ट हेच करून जो एम्प्लॉईचा डेटा आपण मिळू शकतो. त्यानंतर 13वा क्वेश्चन, विच कमांड डिलीट डेटा. विच कमांड डिलीटेड डेटा. सिंपल आन्सर आहे याचा, डिलीट. डिलीट रिमूव्ह स्पेसिफिक रेकॉर्ड्स. ओके, जेवढा आपल्याला डेटा डिलीट करायचा तो स्पेसिफिक डेटा तो डिलीट करतो. कोणची कमांड, डिलीट कमांड. त्यानंतर 14वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज ड्रॉप डू. म्हणजे ड्रॉप काय करतो. ड्रॉप काय करतो, डिलीट टेबल, पुन्हा टेबल डिलीट करतो. कोण, ड्रॉप कमांड पुन्हा टेबल डिलीट करतो. दॅट वाय बी इज राईट आन्सर. ड्रॉप रिमूव्ह एंटायर टेबल इन डेटाबेस. ओके, लक्षात ठेवा, डिलीट कमांड काय करतो, ऑनली जेवढी आपल्याला नीड आहे, म्हणजे आपण जर एक रो आपण डिलीट करायची असेल तर आपण डिलीटचा यूज करून आपण डिलीट करू शकतो. जर आपल्याला एंटायर म्हणजे पूर्ण डेटाबेस डिलीट करायचं असेल तर आपण ड्रॉप कमांड यूज करतो. ओके, ड्रॉप रिमूव्ह एंटायर टेबल इन डेटाबेस. त्यानंतर 15वा क्वेश्चन, व्हॉट इज अ डेटाबेस. आता बघितलं आपण, ऑर्गनाइज डेटा अँड करेक्शन्स. ओके, डेटाबेस स्टोअर अँड स्ट्रक्चर डेटा.
डेटाबेस काय करतो, स्टोअर करतो, मॅनेज करतो आणि रिट्राईव्ह करतो डेटा फ्रॉम द डेटाबेस. त्यानंतर 16वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ रिडंडन्सी. ओके, रिडंडन्सी सोपे आन्सर आहे बी, डुप्लिकेट डेटा. रिडंडन्सी मीन्स डुप्लिकेट डेटा. रिडंडन्सी मीन्स रिपीटेड डेटा म्हणजे डुप्लिकेट डेटा. त्यानंतर 17वा क्वेश्चन आहे, विच की इन्शोर युनिकनेस. विच की इन्शोर युनिकनेस. फॉरेन की आहे, फॉरेन की पण युनिकनेस आहे, फक्त ते नलला अलाव करतो, पण फॉरेन की युनिक आहे प्लस नॉट नल, ते नलला अलाव करत नाही. आपला आन्सर आहे ए आणि बी. ओके, फॉरेन की आणि प्रायमरी की, बोथ प्रायमरी अँड कॅन्डिडेट की इन्शोर युनिकनेस, दोन्ही पण युनिकनेस इन्शोर करते. फक्त एवढं लक्षात ठेवा, फॉरेन कीमध्ये आपण नॉट नल पॉसिबल आहे, पण प्रायमरी कीमध्ये पॉसिबल नाही. त्यानंतर आहे 18वा क्वेश्चन, व्हॉट इज अ स्कीमा. ओके, 18वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ स्कीमा. फर्स्ट सोपे आहे, व्हॉट इज स्कीमा मीन्स स्ट्रक्चर ऑफ डेटाबेस. ओके, स्कीमा डिफाईन द स्ट्रक्चर ऑफ डेटाबेस. तुम्ही समजू शकता, स्कीमा मीन्स स्ट्रक्चर असतो डेटाबेसचा. त्यानंतर आहे 19वा क्वेश्चन, व्हॉट इज अ व्ह्यू. सोपे आन्सर आहे बी इज राईट आन्सर, व्हर्च्युअल इंडेक्स. ओके, त्यानंतर 20वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ इंडेक्सिंग. व्हॉट इज अ इंडेक्सिंग, बी इज राईट आन्सर, फास्टर टू सर्चिंग. ओके, त्यानंतर इथे 21वा क्वेश्चन आहे, DDL स्टँड फॉर. आपला DDLचा फुल फॉर्म विचारला. सोपे आन्सर आहे DDL फॉर डेटा डेफिनेशन लँग्वेज. ओके, डेटा डेफिनेशन लँग्वेज. ओके, DDL पण डिफाईन करतो, DDL डिफाईन डेटाबेस स्ट्रक्चर्स. त्यानंतर 22वा क्वेश्चन आहे, विच इज अ DML कमांड. विच इज अ DML कमांड. DML मीन्स डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. याचं लक्षात ठेवा, याचा फुल फॉर्म पण लक्षात ठेवा. याचा फुल फॉर्म आहे डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. डेटा M मीन्स मॅनिप्युलेशन, M मीन्स मॅनिप्युलेशन्स. ओके, याचा आन्सर आहे सी. इन्सर्टमध्ये आपण मॅनिप्युलेशन करू शकतो डेटा. ओके, इन्सर्ट डेटा अँड मॉडिफाय डेटा. त्यानंतर आहे 23वा क्वेश्चन, व्हॉट इज अ ट्रान्झॅक्शन. 23वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ ट्रान्झॅक्शन. सोपे आन्सर आहे याचं, सेट ऑफ ऑपरेशन्स. ओके, त्यानंतर 24वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ ॲसिड प्रॉपर्टी. हे लक्षात ठेवा, हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. व्हॉट इज अ ॲसिड प्रॉपर्टी. सोपे आन्सर आहे ट्रान्झॅक्शन प्रॉपर्टी. ओके, हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. ॲसिड इन्शोर्ड रिलायबल ट्रान्झॅक्शन, म्हणजे तो चेक करतो ट्रान्झॅक्शन कसे होत आहे. ओके, आणि सिक्युरिटी चेक करतो. त्यानंतर इथे 25वा क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन आहे, ऑन डेटाबेस. व्हॉट इज अ कमिट. सोपे आन्सर आहे, व्हॉट इज कमिट. कमिट मीन्स सेव्ह द चेंज. या कमिट मीन्स आपण एखादा चेंजेस जर केला डेटाबेसमध्ये, समजा की आपण डेटाबेसमध्ये आपण ओल्ड नेम होतं राम, आपण त्याला अपडेट करून श्याम केलं, तेव्हा तो कमिट होतो. त्या कमिटला आपण म्हणतो सेव्ह द चेंजेस. कमिट परमनंटली सेव्ह द चेंज. ओके, टोटल आपण 25 क्वेश्चन्स बघितले आणि यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण आहे. ओके, तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये मी प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे जे टॅग आहे ते पण ॲड करून टाकेल. ओके, आता बघूया आपण नेटवर्किंगचे जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन. ओके, या PPTची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. फक्त रिवाईज करा प्रॉपरली. ओके, क्वेश्चन 26 आहे, व्हॉट इज अ कॉम्प्युटर नेटवर्क. नेटवर्क म्हणजे काय, व्हॉट इज अ कॉम्प्युटर नेटवर्क. सोपे आन्सर आहे, ग्रुप ऑफ कनेक्टेड कॉम्प्युटर्स. कॉम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय होते, कनेक्ट टू कॉम्प्युटर्स. अदर कॉम्प्युटरला आपण कनेक्ट करतो, दॅट कॉल इट कॉम्प्युटर नेटवर्क. ग्रुप ऑफ कनेक्टेड कॉम्प्युटर्स. नेटवर्क कनेक्ट मल्टिपल डिव्हाइस म्हणजेच कॉम्प्युटर्स. त्यानंतर इथे 27वा क्वेश्चन आहे, हे पण लक्षात ठेवा. लॅन 4 तुम्हाला विचारू शकते, लॅनचा फुल फॉर्म विचारू शकते. लॅन मीन्स लोकल एरिया नेटवर्क. लॅन मीन्स लोकल एरिया नेटवर्क म्हणजे ते आपल्या ऑफिस और होम पर लिमिटेड करते, दॅट कॉल लोकल एरिया नेटवर्क. त्यानंतर इथे 28वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ वॅन. व्हॉट इज अ वॅन. वॅनचा फुल फॉर्म जर विचारला तर हे पण लक्षात ठेवा. वॅनचा फुल फॉर्म आहे वाईड एरिया नेटवर्क.
ओके, सोपे आन्सर आहे वाईड एरिया नेटवर्क. वाईड एरिया नेटवर्क काय करतो? कव्हर द लार्ज जॉग्राफिक एरिया. ओके, किती एरिया? आणि एक लक्षात ठेवा की लॅन कोणचा लॅन किती कव्हर करतो, म्हणजे एरिया किती कव्हर करतो. लॅन कव्हर करतो ओनली स्मॉल एरिया लाईक ऑफिस और होम. ओके, बट वॅनमध्ये लार्ज जॉग्राफिक एरिया कव्हर करतो वॅन. त्यानंतर ते 29वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज आय पी ॲड्रेस. ओके, हे पण लक्षात ठेवा. व्हॉट इज फुल फॉर्म जर विचारू शकतो तुम्हाला. आयपीचा फुल फॉर्म आहे इंटरनेट प्रोटोकॉल. ओके, हे लक्षात ठेवा. आयपीचा फुल फॉर्म आहे इंटरनेट प्रोटोकॉल. आपल्याला विचारलं आहे व्हॉट इज आय पी ॲड्रेस, युनिक आयडेंटिफायर. ओके, आय पी युनिकली आयडेंटिफाय द डिव्हाइस, म्हणजे प्रत्येक डिव्हाइसचा युनिक आय पी ॲड्रेस राहतो. त्यानंतर आहे 30वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ प्रोटोकॉल. ओके, व्हॉट इज अ प्रोटोकॉल. प्रोटोकॉल मीन्स सिम्पल आहे. प्रोटोकॉल मीन्स रूल्स ऑफ कम्युनिकेशन. ओके, प्रोटोकॉल म्हणजे तुम्ही समजू शकता ना, प्रोटोकॉल म्हणजे सोप्या समजून घ्या रूल्स ऑफ कम्युनिकेशनचे रूल्स दॅट कॉल प्रोटोकॉल. ओके, प्रोटोकॉल डिफाईन द कम्युनिकेशन रूल्स. ओके, त्यानंतर इथे एक्झाम्पल ऑफ प्रोटोकॉल. हे मेमरी आहे, CPU आहे, हे पण आउटपुट डिव्हाइस आहे. फक्त ऑनली उरलं ए. हे प्रोटोकॉल आहे. हे अजून लक्षात ठेवा की याचा फुल फॉर्म काय आहे. HTTPचा फुल फॉर्म विचारू शकतात. HTTPचा फुल फॉर्म आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ओके, पुन्हा रिपीट करून सांगतो, हे इम्पॉर्टंट आहे. HTTPचा फुल फॉर्म आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ओके, इज अ कम्युनिकेशन प्रोटोकॉल. त्यानंतर इथे 32वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ राउटर. सोपी आन्सर आहे. राउटर मीन्स नेटवर्क डिव्हाइस. राउटर काय आहे? नेटवर्क डिव्हाइस आहे. राउटर कनेक्ट टू नेटवर्क. मग राउटर एक नेटवर्क डिव्हाइस आहे. ते काय करतो? तर कनेक्टेड नेटवर्क्स. ओके, त्यानंतर इथे 33वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ स्विच. सोपे आन्सर आहे. स्विच मीन्स नेटवर्क डिव्हाइस. ओके, स्विच हे लक्षात ठेवा. स्विच कनेक्टेड डिव्हाइस टू लॅन. ओके, त्यानंतर इथे 34वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ बँडविथ. ओके, बँडविथ काय करतो? ट्रान्सफर करायचं काम करतो, डेटा ट्रान्सफर रेट. ओके, म्हणजे स्पीड चेक करतो कोण? बँडविथ. त्यानंतर इथे 35वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ DNS. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. DNS स्टँड फॉर होतो डोमेन नेम सिस्टीम. हे लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इज अ DNS स्टँड फॉर डोमेन नेम सिस्टीम. ओके, DNS काय करतो? DNS कन्वर्ट डोमेन इंटू IP. IP मीन्स इंटरनेट प्रोटोकॉल. ओके, त्यानंतर 36वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ URL. हे लक्षात ठेवा, हे पण इम्पॉर्टंट आहे. URLचा फुल फॉर्म काय आहे हे लक्षात ठेवा. URLचा फुल फॉर्म आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. पुन्हा रिपीट करून सांगतो तुम्हाला मी. URLचा फुल फॉर्म आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. ओके, तो काय करतो? ॲड्रेस ऑफ वेबसाईट. ओके, हा क्वेश्चन मोठदा रिपीट होते CETमध्ये, हा लक्षात ठेवा. याचा URLचा फुल फॉर्म आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. ओके, त्यानंतर 37वा क्वेश्चन आहे ते, व्हॉट इज HTTP. आता बघितलं आपण HTTP काय आहे? प्रोटोकॉल आहे. त्यानंतर इथे 38वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज HTTPS. इथे बघा, इथे PS आला. PS मीन्स सिक्युरिटी. व्हॉट इज HTTP मीन्स सिक्युअर द नेटवर्क. ओके, व्हॉट आहे सिक्युअर. S मीन्स सिक्युअर. फक्त पहिले काय होतं ते फक्त ऑनली येत होतं HTTP म्हणजेच हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. जर त्यामध्ये जर S आला, S मीन्स सिक्युरिटी. ओके, त्यानंतर इथे 39वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ मॉडेम. मॉडेम काय करतो? मॉडेम इज अ नेटवर्क डिव्हाइस आहे. सोपे आन्सर आहे. यामध्ये खूप मी इझी लेवलचे क्वेश्चन ॲड केले आहे. आणि महाराष्ट्राच्या BCCETमध्ये किंवा कोणत्या CETमध्ये असेच क्वेश्चन येतात, इझी लेवलमध्येच येतात. फक्त त्यामध्ये 3 किंवा 4 क्वेश्चन खूप हार्ड लेवलचे येतात. खूप हार्ड लेवल नाही, म्हणजे जरा तुम्हाला ट्रिकीमध्ये विचारतात. मॉडेम काय करतो? मॉडेमचं काम, व्हॉट इज अ मॉडेम. मॉडेम इज अ नेटवर्क डिव्हाइस आहे. तो काय करतो? मॉडेम कन्वर्ट टू सिग्नलमध्ये कन्वर्ट करतो तो.
त्यानंतर इथे 40वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ टोपोलॉजी. ओके, टोपोलॉजी मीन्स नेटवर्क लेआउट आहे. नेटवर्कचा जे लेआउट ठरवतो, कोण ठरवतो? टोपोलॉजी. टोपोलॉजी डिफाईन द स्ट्रक्चर ऑफ नेटवर्क. ओके, त्यानंतर इथे 41वा क्वेश्चन आहे, एक्झाम्पल ऑफ टोपोलॉजी. सोपे आन्सर आहे, SQL डेटाबेस आहे, हे पण प्रोटोकॉल आहे, ही मेमरी आहे. मानले उरला स्टार. स्टार इज अ टोपोलॉजी. स्टार इज अ नेटवर्क टोपोलॉजी आहे. त्यानंतर इथे 42वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ फायरवॉल. ओके, 42वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ फायरवॉल. व्हॉट इज अ फायरवॉल. सोपे आन्सर. फायरवॉल मीन्स तुम्ही ऐकलं असेल कधी ना, फायरवॉल मीन्स सिक्युरिटी सिस्टीम आहे. ओके, फायरवॉल इज अ प्रोटेक्ट द नेटवर्क. नेटवर्क प्रोटेक्ट करायचं काम कोण करतो? फायरवॉल. ओके, त्यानंतर इथे 43वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ पॅकेट. ओके, व्हॉट इज अ पॅकेट. पॅकेट इज अ स्मॉल डेटा युनिट आहे. ओके, मी तुम्हाला पुन्हा डेपमध्ये करून अंडरस्टँड करून सांगत नाही आहे, बिकॉज आपण या लेक्चरमध्ये मॉक टेस्ट करणार आहोत. क्वेश्चन वाचत आहे, थोडंसं आपण त्याबद्दल एक्सप्लेनेशन देत आहे आणि पुढे चालत आहे. ओके, तर मला वाटतं सर की मी पूर्ण एक्सप्लेन करू शकत नाही आहे. त्यानंतर इथे 44वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ ISP. ओके, सिम्पल आन्सर आहे, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. ओके, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. आणि या लेक्चरमध्ये जेवढे पण तुम्हाला फुल फॉर्म विचारले असेल ते पूर्णपणे लक्ष ठेवा, त्याच्यावर क्वेश्चन येतात. ओके, CET-मध्ये. त्यानंतर इथे 45वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ इंटरनेट. इंटरनेट इज म्हणजे नेटवर्क डिव्हाइसेस आहे, नेटवर्क टोपोलॉजी टेक्नॉलॉजी. सॉरी, इथरनेट इज अ नेटवर्क टेक्नॉलॉजी. अजून लक्षात ठेवा, इथरनेट इज अ लॅन टेक्नॉलॉजी आहे. लॅनची टेक्नॉलॉजी आहे इथरनेट. ओके, त्यानंतर इथे 46वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ वायफाय. हे पण महत्त्वाचं आहे. तुम्हाला इझिलीचे क्वेश्चन वाढू शकता, पण हा पण क्वेश्चन विचारू शकता. व्हॉट इज अ वायफाय. वायफाय काय करतो? वायरलेस नेटवर्क आहे. वायफाय इज अ वायरलेस मीन्स वायर नसणारा नेटवर्क, दॅट कॉल्ड वायरलेस नेटवर्क. त्यानंतर इथे 47वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ मॅक ॲड्रेस. व्हॉट इज अ मॅक ॲड्रेस. सोपे आन्सर आहे, मॅक ॲड्रेस मीन्स युनिक हार्डवेअर ॲड्रेस, दॅट कॉल्ड मॅक ॲड्रेस. ओके, त्यानंतर इथे 48वा, व्हॉट इज अ पिंग. पिंग, तुम्ही कधी जर गेम वगैरे खेळले असेल तेव्हा तो कधी पिंग हाय जातो, कधी कमी होतो, दॅट कॉल्ड पिंग. नेटवर्क कमी जास्त करतो, दॅट कॉल्ड पिंग. पिंग, व्हॉट इज अ पिंग. पिंग इज अ टेस्ट कनेक्टिव्हिटी. ओके, पिंग चेक नेटवर्क कनेक्शन्स. त्यानंतर ते 49वा आहे, व्हॉट इज अ FTP. व्हॉट इज अ FTP. FTP इज अ फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल्स. ओके, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, हा पण लक्षात ठेवा, हा पण इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर इथे लास्टवा आहे, 15वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ क्लाउड कॉम्प्युटिंग. ओके, क्लाउड कॉम्प्युटिंग, इथे लक्षात द्या, वर्डकडे लक्षात द्या. व्हॉट इज अ क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजेच इंटरनेट बेस्ड सर्व्हिस आहे. ओके, व्हॉट इज अ क्लाउड कॉम्प्युटिंग. क्लाउड कॉम्प्युटिंग इज अ इंटरनेट बेस्ड सर्व्हिस आहे आणि क्लाउड प्रोव्हाइड द सर्व्हिस ओव्हर द नेटवर्क. ओके, या व्हिडिओमध्ये आपण टोटल 50 MCQ केले आणि यामध्ये 30+ MCQ प्रिव्हियस क्वेश्चन आहे. ओके, ऑनली 20 क्वेश्चन मी एक्झॅक्ट टाईपचे क्रिएट केले आहे, पूर्ण महाराष्ट्र BCCET असो किंवा BMSCET असो. ओके, म्हणजे एक्झॅक्ट आहे, 30+ MCQ आहे प्रिव्हियस इयर यामध्ये. ओके, या व्हिडिओमध्ये आपण टोटल 50 MCQ बघितले. पुढच्या लेक्चरमध्ये पण आपण काही जे हिस्ट्रीचे MCQ आहे ते बघूया. आणि अजून एक की व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक, एक सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हिस्ट्री करणार आहोत आणि जे तुम्हाला मी वेबसाईट दिली आहे, फ्री वेबसाईट. ओके, चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता, तुम्ही तिथून प्रॅक्टिस करू शकता. ओके, त्यामध्ये पण मी 2000+ MCQ ॲड केलं आहे फॉर वेबसाईटमध्ये. तुम्ही तिथून मॉक टेस्ट देऊ शकता, फ्रीमध्ये आहे. तुम्ही जर पेड पण नाही त्यामध्ये. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक, एक सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ऑल डूइंग वेल. मी विशाल, एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचा स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे BCCET असो किंवा कोणती CET असो, ज्या CETमध्ये कॉम्प्युटर सेक्शन असेल त्याचे जे 30 मोस्ट इम्पॉर्टंट
कॉम्प्युटर सेक्शनचे MCQ आपण करणार आहोत आणि जे मोस्ट रिपीटेड होतात ते 30 MCQ या आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. ओके, चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन असाल तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा. ओके, चला व्हिडिओला स्टार्ट करूया. मोस्ट इम्पॉर्टंट आहे, मोस्टली याच्यावरूनच क्वेश्चन येतात. ओके, एक मिनटं. ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे आपला 30 क्वेश्चनमधून. व्हॉट इज CPU स्टँड फॉर. ओके, आपल्या विचारला CPU स्टँड फॉर. CPचा फुल फॉर्म विचारला आपला. सोपीमध्ये विचारलं की CPचा फुल फॉर्म आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ओके, तुम्ही जर माझं फर्स्ट लेक्चर बघितलं नसेल तर नक्की बघा. त्यामध्ये आपण पूर्ण डीपमध्ये कव्हर केला आहे. CPU म्हणजे काय होतो. ओके, त्यानंतर मेमरी, त्यानंतर व्होलेटाईल म्हणजे काय होतं. ओके, CPU स्टँड फॉर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे लक्षात ठेवायचा फुल फॉर्म. हे पण विचारू शकतात. CPU काय आहे. CPU इज अ ब्रेन ऑफ कॉम्प्युटर. म्हणजे CPU पासूनच सर्व ऑपरेशन परफॉर्म होतात. तुम्हाला जर ALU माहीत असेल तुम्हाला की ALU मी अर्थमॅटिक लॉजिक युनिट, कंट्रोल युनिट जे सर्व ऑपरेशन परफॉर्म करतो तो कंट्रोल युनिट CPU करतो. CPU. ओके, CPU पासून पूर्ण एक्झिक्युशन स्टार्ट होतात. त्यानंतर इथे सेकंड आहे विच मेमरी इज व्हॉलेटाईल. व्हॉलेटाईल मीन्स एखादा जर आपण डेटा सेव्ह केला असेल त्यानंतर जर पॉवर ऑफ झाली तर पूर्ण डेटा लॉस होऊन जातो. दॅट कॉल्ड व्हॉलेटाईल. नॉन व्हॉलेटाईल मीन्स डेटा पॉवर ऑफ झाली तरी तो डेटा परमनंट आपल्या कॉम्प्युटरमध्ये स्टोर राहतो. दॅट कॉल्ड नॉन व्हॉलेटाईल. ओके, इथं म्हटलं आपलं व्हॉलेटाईल म्हणजेच पॉवर ऑफ झाल्यानंतर डेटा डिलीट होतो. ओके, त्यामध्ये विचारलं आपला विच मेमरी इज व्हॉलेटाईल. फर्स्ट आहे रीड ऑनली मेमरी. दॅट इज रॉंग आन्सर आहे. हार्ड डिस्क पण परमनंट स्टोर करते, रॅम परमनंट स्टोर करते, हार्ड डिस्क पण परमनंट स्टोर करते. फक्त ऑनली रॅम मीन्स रँडम ॲक्सेस मेमरी हे टेम्पररी स्टोर करते. जर पॉवर ऑफ झाली तर आपला पूर्ण डेटा लॉस होऊन जातो. दॅट कॉल्ड रॅम. ओके, त्यानंतर इथे तिसरा क्वेश्चन आहे विच डिव्हाइस इज इनपुट डिव्हाइस. इनपुट डिव्हाइस विचारला आपल्याला. ओके, इनपुट डिव्हाइसमध्ये ते मॉनिटर इज आपलं तुम्हाला माहीत असेल की आउटपुट डिव्हाइस आहे. त्यानंतर प्रिंटर पण आउटपुट डिव्हाइस आहे. त्यानंतर C इज राईट आन्सर. कीबोर्ड इज अ इनपुट डिव्हाइस. ओके, हे पण लक्षात ठेवायचं रे. हे 3 क्वेश्चन खूप महत्त्वाचे आहे. याच्यातून मोठदा हा CPचा क्वेश्चन खूपदा रिपीट होते. ओके, आणि हे 30 MCQ मी तुमच्यासाठी याच्यासाठी क्रिएट केलं आहे. पूर्ण ॲनालाइज केलं आहे लास्ट इयरचे पेपर्स आणि त्यानंतर हे 30 MCQ क्रिएट केले आहे. ओके, त्यानंतर इथे चौथा क्वेश्चन आहे विच डिव्हाइस इज आउटपुट डिव्हाइस. ओके, इथं आपल्याला इनपुट डिव्हाइस विचारलं होतं, इथं आपल्याला आउटपुट डिव्हाइस विचारला आहे. ओके, फर्स्ट आहे माऊस आपला इनपुट डिव्हाइस आहे. त्यांना स्कॅनर पण इनपुट डिव्हाइस आहे. मॉनिटर काय करतो, आउटपुट शो करतो. दॅट कॉल्ड आउटपुट डिव्हाइस. C इज राईट आन्सर. ओके, त्यानंतर इथे 5वा क्वेश्चन आहे. पुन्हा हा क्वेश्चन मोस्टदा रिपीट होते. मोस्ट ऑफ टाईम ब्रेन ऑफ कॉम्प्युटर आणि CPU हे क्वेश्चन खूपदा रिपीट होते. ओके, परमनंट लक्षात ठेवा की ब्रेन ऑफ कॉम्प्युटर CPचा फुल फॉर्म आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ओके, हे लक्षात ठेवा. खूपदा क्वेश्चन रिपीट होतो. व्हॉट इज अ ब्रेन ऑफ कॉम्प्युटर. सोपी आहे. CPU कंट्रोल द ऑल ऑपरेशन्स. ओके, त्यानंतर इथे 6वा क्वेश्चन आहे विच इज अ सेकंडरी मेमरी. सेकंडरी मेमरी विचारले आपल्याला. ओके, सेकंडरी मेमरीमध्ये रॅम येत नाही, त्यानंतर कॅच पण येत नाही, त्यानंतर C हार्ड डिस्क. ओके, आणि अजून एक लक्षात ठेवा हार्ड डिस्क सेकंडरी मेमरीमध्ये येते. ओके, रॅम, कॅच आणि रजिस्टर हे मेन मेमरीमध्ये येते. मेन मेमरी मीन्स प्रायमरी मेमरी. मेमरीचे 2 टाईप आहे. ओके, एक मिनटं. मेमरीचे 2 टाईप आहे. फर्स्ट टाईप आहे प्रायमरी मेमरी. ओके, प्रायमरी मेमरी. त्यानंतर सेकंडरी मेमरी. ओके, प्रायमरी मेमरीमध्ये येते रॅम, कॅच आणि रजिस्टर आणि अजून एक येते रॉम मीन्स रेड ऑनली मेमरी. हे येते प्रायमरी मेमरीमध्ये. त्यानंतर सेकंडरी मेमरीमध्ये येते हार्ड डिस्क, मॅग्नेटिक टॅप, USB, पेनड्राईव्ह हे सर्व येते सेकंडरी मेमरीमध्ये. पेनड्राईव्ह. ओके, लिहायला खूप वेळ जाईल. पेनड्राईव्ह येते, USB, मॅग्नेटिक टॅप. ओके, हे सर्व सेकंडरी मेमरीमध्ये येते. ओके, त्यानंतर विचारला 7वा क्वेश्चन आहे आपला व्हॉट इज अ फुल फॉर्म ऑफ रोम. रोमचा फुल फॉर्म विचारला. रोम मीन्स रेड ऑनली मेमरी. हे लक्षात ठेवा. जेवढे पण फुल फॉर्म विचारते ना हे पण लक्षात ठेवा. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 30 MCQ खूप इम्पॉर्टंट आहे. पूर्ण ॲनालाइज केल्यानंतरच तुम्हाला मी 30 MCQ क्रिएट केला आहे. ओके, 7वा क्वेश्चन आहे फुल फॉर्म ऑफ रोम. रोम मीन्स रीड ऑनली मेमरी. ए इज राईट आन्सर. रीड स्टोअर द परमनंट डेटा. ओके, त्यानंतर इथे 8वा क्वेश्चन आहे विच इज अ नॉट ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, आपल्याला विचारलं ऑपरेटिंग सिस्टीम नाही.
ओके, असं यामध्ये कोणची ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे. फर्स्ट आहे विंडोज, हे पण ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्यानंतर ते लिनक्स, हे पण ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्यानंतर मॅक ओ एस एस, मॅक ओ एस एस पण ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे. त्यानंतर हे फक्त आहे. त्यानंतर सी इज राईट आन्सर. एम एस वर्ड नॉट ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, एम एस वर्ड नॉट ऑपरेटिंग हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे ना, आपण यूज करू शकतो. दॅट कॉल ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये येते विंडोज, लिनक्स, मॅक. लक्षात ठेवा की सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये येते जे आपण यूज करू शकतो. दॅट कॉल ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. सोप्या भाषेत समजून घ्या. जो आपण एम एस एक्सेल असेल, एम एस वर्ड असेल, ते आपण यूज करतो. दॅट कॉल ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. जे आपण यूज करू शकत नाही दॅट कॉल सिस्टीम सॉफ्टवेअर. विंडोज आपण यूज करू शकत नाही. ओके, दॅट कॉल सिस्टीम सॉफ्टवेअर. ओके, इथं आला पुन्हा नवा क्वेश्चन आपला की विच इज अ सिस्टीम सॉफ्टवेअर. सिस्टीमचं सॉफ्टवेअर विचारलं आपला. फर्स्ट आपण एम एस एक्सेल यूज करू शकतो. त्यानंतर विंडोज यूज करू शकत नाही. त्यात फोटोशॉप पण आपण यूज करू शकतो. क्रोम पण यूज करू शकतो. मग याच्यात कोणतं आन्सर होईल? आपण काय बघितलं? सिस्टीम सॉफ्टवेअर आपण यूज करू शकत नाही. एम एस एक्सेल यूज करू शकतो, फोटोशॉप यूज करू शकतो, क्रोम पण यूज करू शकतो. फक्त आपण विंडोज यूज करू शकत नाही. दॅट कॉल सिस्टीम सॉफ्टवेअर. ओके, ओ एस इज अ सिस्टीम सॉफ्टवेअर. त्यानंतर याचा 10वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ फुल फॉर्म URL. ओके, हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. URL जे सोपे आन्सर आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. व्हॉट इज अ फुल फॉर्म URL, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. ओके, URL इज अ वेब ॲड्रेस. तो ॲड्रेस आहे. URL म्हणजे तुम्हाला समजून जाईल. URL इज अ वेब ॲड्रेस म्हणजे तो आपल्या ज्या पर्टिक्युलर लिंक असेल, आपण त्या पर्टिक्युलर पेजवर पण जातो ब्राउझरमधल्या. ओके, त्यानंतर ते विच इज अ वेब ब्राउझर. ओके, फर्स्ट आहे विंडोज, वेब ब्राउझर आहे का? नॉट. त्यानंतर लिनक्स पण नॉट ऑपरेटिंग. हे पहा, हे ऑपरेटिंग सिस्टीम आहे. विंडोज पण ऑपरेटिंग सिस्टीम आहे, लिनक्स पण ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्यानंतर एक्सेल काय? एक्सेल इज अ ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. ओके, लक्षात ठेवा, हे आहे सिस्टीम सॉफ्टवेअर, हे आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. आपल्या विचारला वेब ब्राउझर. क्रोम काय आहे? वेब ब्राउझर. अरे, इंटरनेट स्टोअर करतो ना आपण. इंटरनेट ॲक्सेस करू शकतो ना. दॅट कॉल्ड क्रोम. वेब ब्राउझर म्हणजे वेब मीन्स इंटरनेट आलं. वेब म्हटल्यानंतर इंटरनेट आलं, समजून घ्यायचं. त्यानंतर इथे 12वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ फुल फॉर्म HTTP. ओके, इथं बघा HTTP. ओके, HTTPचा फुल फॉर्म आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ओके, 12वाचा क्वेश्चन आहे आपला, फुल फॉर्म आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ओके, यूज इट फॉर द कम्युनिकेशन. इंटरनेट संग आपण कम्युनिकेशन करायसाठी आपण यूज करतो. कोणता फॉर्म? HTTP. ओके, फुल फॉर्म लय फॉर्म आहे यामध्ये. आपण सध्या जे महाराष्ट्र BC CETमध्ये येऊ शकतात किंवा कोणत्या CETमध्ये येऊ शकतात ते बघत आहे. त्यानंतर येते 13वा क्वेश्चन आहे, विच इज अ नेटवर्क इज युजेड टू अ स्मॉल एरिया. स्मॉल एरिया म्हणजेच आपण आपल्या ऑफिसपर्यंत लिमिट असेल, ऑफिसपर्यंत त्या नेटवर्कची लिमिट असेल. आपण तेवढ्या नेटवर्कमध्ये, आपण तेवढ्या साईजमध्ये, म्हणजेच आपला जर ऑफिस असेल, ऑफिस पुरताच तो आपण इंटरनेट तेवढ्या पुरंच ॲक्सेस करू शकतो. त्याच्या आपण जर रूमच्या बाहेर गेलो त्यानंतर आपण ॲक्सेस करू शकत नाही. दॅट कॉल्ड स्मॉल एरिया नेटवर्क. स्मॉल एरिया नेटवर्कमध्ये येते फर्स्ट टाईम मॅन, त्यानंतर लॅन येते. लॅन इथं राईट आन्सर. लोकल एरिया नेटवर्क. ओके, स्मॉल एरिया म्हणजेच त्याची लिमिट फक्त ऑफिसपर्यंतच आहे. ऑफिसच्या बाहेर गेल्यानंतर आपण तो नेटवर्क ॲक्सेस करू शकत नाही. दॅट कॉल्ड विच नेटवर्क इज अ स्मॉल एरिया. फक्त आपण लॅनला आपण आपल्या ऑफिसपर्यंत यूज करू शकतो. ऑफिसच्या बाहेर जर गेलो त्यानंतर त्या लॅनला आपण ॲक्सेस करू शकत नाही, त्या नेटवर्कला. दॅट कॉल्ड लॅन. त्यानंतर इथे 14वा क्वेश्चन आहे, फुल फॉर्म ऑफ लॅन. लॅन मीन्स लोकल एरिया नेटवर्क. आता बघितलं आपण लोकल एरिया नेटवर्क. ओके, युजेट बघितला आता सांगितलं मला. युजेट इन ऑफिस आणि स्कूल म्हणजे तेवढ्यापर्यंत लिमिटेड जातो तो. त्यानंतर इथे 15वा क्वेश्चन आहे, विच इज अ फास्टेस्ट मेमरी. फास्ट आहे. फर्स्ट आहे रोम, रेड ॲक्सेस मेमरी. त्यानंतर रेड ओनली मेमरी. त्यानंतर कॅच आहे. त्यानंतर हार्ड डिस्क आहे. ओके, हे प्रायमरी मेमरी आहे, सेकंडरी मेमरी आहे आणि हे पण प्रायमरी मेमरी आहे. आपला विचारला फास्टेस्ट म्हणजे कॅच. वाय कॅच काय असतो? CPच्या जवळ असतो. CPच्या जवळ असल्यामुळे तो इझिली आणि फास्टमध्ये मेमरीमधून ॲक्सेस करू शकतो. ओके, दॅट वाय कॅच इज अ व्हेरी फास्ट. ओके, CPच्या जवळ असल्यामुळे तो व्हेरी फास्ट आहे.
त्यानंतर इथे 16वं क्वेश्चन आहे, विच इज अ सॉफ्टवेअर. आता बघितलं आपलं सॉफ्टवेअर म्हणजे काय होते. फर्स्ट आहे फिजिकल पार्ट, त्यानंतर इथे प्रोग्राम्स. राईट आन्सर प्रोग्राम्स आहे. सॉफ्टवेअर मीन्स सॉफ्टवेअर इज अ सेट ऑफ प्रोग्राम्स. सॉफ्टवेअर इज अ सेट ऑफ प्रोग्राम्स. ओके, एक प्रोग्रामचा सेट दॅट कॉल्ड सॉफ्टवेअर. त्यानंतर ते आपला 17वा क्वेश्चन आहे, विच इज अ ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. आता बघितलं आपण ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि सिस्टीम सॉफ्टवेअर म्हटलं. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजेच आपण जे यूज करू शकतो दॅट कॉल्ड ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. जे आपण यूज करू शकत नाही दॅट कॉल्ड सिस्टीम सॉफ्टवेअर. ओके, फर्स्ट ते विंडोज आपण यूज करू शकत नाही दॅट कॉल्ड सिस्टीम सॉफ्टवेअर. त्यानंतर लिनक्स पण आपण यूज करू शकत नाही दॅट कॉल्ड सिस्टीम सॉफ्टवेअर. त्यानंतर ते MS वर्ड आपण यूज करू शकतो दॅट वाय सी इज राईट आन्सर. ओके, यूज इट टू बाय युजर. ओके, हे त्या लिहिलं पण आहे, यूज इट टू बाय युजर्स. ओके, त्यानंतर इथे 18वा क्वेश्चन आहे, विच की डिलीट लेफ्ट साईड ऑफ कॅरेक्टर्स. म्हणजे कोणची की आहे तर आपण लेफ्ट साईडनं कॅरेक्टर डिलीट करू शकतो. सोपे आन्सर आहे ह्याचं. तुम्ही जर कॉम्प्युटर यूज करत असाल, तुम्ही जर कधी लॅबमध्ये पण कॉम्प्युटर यूज केला असाल तर बॅक स्पेसने आपण आपलं जे लेफ्ट साईडचा कॅरेक्टर आहे आपण ते रिमूव्ह करतो. ओके, त्यानंतर येते 19वा क्वेश्चन आहे, विच की इज यूज इट फॉर द न्यू लाईन. ओके, सोपे आन्सर आहे. न्यू लाईनसाठी आपण कोणता यूज करतो, इंटर. सोपे आन्सर आहे. कधी आणि BCCTमध्ये किंवा कोणत्या सिटीमध्ये असो 10 क्वेश्चन खूप इझी लेवलचे राहतात, 5 क्वेश्चन जरासे मॉडरेट लेवलचे आणि 5 क्वेश्चन जरासे त्या मॉडरेट लेवलचे जरा असे हार्ड असे क्वेश्चन राहतात 20 क्वेश्चनमधून. ओके, त्यानंतर येते विच फुल फॉर्म ऑफ USB. ओके, हे पण लक्षात ठेवा. USBचा फुल फॉर्म काय आहे, युनिव्हर्सल सिरियल बस. ओके, युजर टू हे तर माहीत असतं मला, युजर टू कनेक्ट डिव्हाइस. ओके, त्यानंतर इथे 21वा क्वेश्चन आहे, विच डिव्हाइस स्टोअर डेटा परमनंटली. विच डिव्हाइस स्टोअर डेटा परमनंटली. ओके, परमनंट स्टोअर करतो. फर्स्ट आहे रॅम, त्यानंतर इथे कॅच, त्यानंतर हार्ड डिस्क आणि त्यानंतर रजिस्टर. आपण बघितलं प्रायमरी मेमरीमध्ये रॅम हा पण परमनंट स्टोअर करत नाही, त्यानंतर कॅच पण परमनंट स्टोअर करत नाही, रजिस्टर पण परमनंट स्टोअर करत नाही. हे सर्व येते आपल्या व्हॉलेटाईलमध्ये. व्हॉलेटाईल मीन्स फक्त तो टेम्पररी डाटा स्टोअर करतो दॅट कॉल्ड व्हॉलेटाईल. त्यानंतर सी मीन्स हार्ड डिस्क. हे येते सेकंडरी मेमरीमध्ये येते आणि तो परमनंट डेटा स्टोअर करतो दॅट वाय विच डिव्हाइस स्टोअर द डेटा परमनंटली दॅट कॉल्ड सी हार्ड डिस्क. नॉन व्हॉलेटाईल आहे. ओके, सेकंडरी मेमरीमध्ये येते. त्यानंतर इथे 22वा क्वेश्चन आहे, विच इज एक्झाम्पल ऑफ आउटपुट. ओके, आउटपुटचा कोणचा एक्झाम्पल आहे, सोपे आन्सर आहे. टायपिंगचा आउटपुट नसेलच. त्यानंतर B इज राईट आन्सर. तुम्ही जर C लँग्वेज जर शिकला असाल 12वीमध्ये, तुम्हाला प्रिंटफ नावाचा एक फंक्शन असतो. तो काय करतो, प्रिंट करायचं काम करतो. प्रिंट मीन्स आउटपुट शो करतो. ओके, प्रिंटर गिव्स आउटपुट. ओके, त्यानंतर क्लिकिंग पण नसू शकतं, त्यानंतर स्कॅनिंग पण. ओके, ऑनली प्रिंट म्हणजेच एखादी व्हॅल्यू प्रिंट करणे. प्रिंट केल्यानंतर आपल्याला आउटपुट शो होईल. B इज राईट आन्सर. त्यानंतर येते 23वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ फुल फॉर्म ऑफ IP. हे पाहिजे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. IP मीन्स काय होते, IP मीन्स इंटरनेट प्रोटोकॉल. हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. IP मीन्स इंटरनेट प्रोटोकॉल. मी रिपीट करून सांगतो, हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. 23वा क्वेश्चन, व्हॉट इज अ फुल फॉर्म विचारला आपला IPचा. IP मीन्स इंटरनेट प्रोटोकॉल. ओके, कशासाठी यूज होतो, यूज इट इन नेटवर्किंगसाठी आपण यूज करतो. कोण, IPचा फुल फॉर्म आहे इंटरनेट प्रोटोकॉल. ओके, त्यानंतर इथे 24वा क्वेश्चन आहे, विच इज अ प्रायमरी मेमरी विचारले आपल्याला. आपण आता बघितलं हार्ड डिस्क कशामध्ये येते, सेकंडरी मेमरीमध्ये. CD पण सेकंडरी मेमरीमध्ये येते आणि पेन ड्राईव्ह पण सेकंडरी मेमरीमध्ये येते. सेकंडरी मेमरी आणि त्यानंतर रॅम इज अ प्रायमरी मेमरी. आणि प्रायमरी मेमरीला आपण मेन मेमरी पण म्हणतो. ओके, मेन मेमरी पण म्हणतो आपण प्रायमरी मेमरीला. ओके, डायरेक्ट ॲक्सेस बाय CPU, ते डायरेक्ट CPUला ॲक्सेस करतात दॅट कॉल्ड प्रायमरी मेमरी आणि मेन मेमरी. त्यानंतर इथे 25वा क्वेश्चन आहे, विच इज अ नॉट अ इनपुट डिव्हाइस. आपल्याला याच्यातलं फाइंड करायचं आहे कोणचा इनपुट डिव्हाइस नाही आहे. फर्स्ट आहे माऊस, त्यानंतर इथे स्कॅनर, त्यानंतर मॉनिटर कोणता डिव्हाइस आहे, आउटपुट डिव्हाइस आहे. मॉनिटर काय करतो, आउटपुट शो करतो ना, मग कशात नाही येतो तो आउटपुट डिव्हाइसमध्ये. माऊस काय करतो, आपण यूज करू शकतो. स्कॅनर पण, कीबोर्ड पण, दॅट वाय ते इनपुट डिव्हाइस झाले. त्यानंतर इथे 26वा क्वेश्चन आहे,
विच कंपनी डेव्हलप विंडोज, कोणत्या कंपनीने डेव्हलप केली विंडोज. ओके, फर्स्ट आहे ॲपल, सेकंड आहे मायक्रोसॉफ्ट, त्यानंतर थर्ड आहे गुगल आणि फोर्थ आहे IBM. IBM इज इंटरनॅशनल, याचा फुल फॉर्म लक्षात ठेवून द्या. IBMचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल बिझनेस मशीन. ओके, पुन्हा रिपीट करून सांगतो. IBMचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल बिझनेस मशीन. ओके, विच कंपनी डेव्हलप विंडोज, बी इज राईट आन्सर. मायक्रोसॉफ्टने केले, मायक्रोसॉफ्ट मेड विंडोज. ओके, त्यानंतर ते 27वा क्वेश्चन आहे. विच इज एक्झाम्पल ऑफ OS. OS मीन्स ऑपरेटिंग सिस्टीम. OS कुठे जर तुम्हाला विचारलं OSचा फुल फॉर्म सांगा, OSचा फुल फॉर्म होतो ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, त्यानंतर ते विच इज एक्झाम्पल ऑफ ऑपरेटिंग सिस्टीमचा. त्यानंतर एक्सेल पण आपण यूज करू शकतो, वर्ड पण येते. त्यानंतर लिनक्स इज अ ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे आपण बघितलं ऑपरेटिंग सिस्टीममध्ये सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये एक्सेल काय झाला ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे आपण यूज करू शकतो. वर्ड पण आपण यूज करू शकतो, फक्त लिनक्स आपण यूज करू शकत नाही. ज्यात कळलं सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीम सॉफ्टवेअर. ओके, दॅट वाय लिनक्स इज अ ऑपरेटिंग सिस्टीम सॉफ्टवेअर. पॉवर पॉईंट पण आपण यूज करू शकतो. लिनक्स इज अ ऑपरेटिंग सिस्टीम. त्यानंतर इथे 38वा क्वेश्चन आहे. व्हॉट इज अ बायनरी नंबर सिस्टीम. हे खूप महत्त्वाचं लक्षात आहे. अजून एक लक्षात ठेवा, कॉम्प्युटर वर्क्स विथ 0 अँड 1s. ओके, कॉम्प्युटरचे जेवढे इंट्रॅक्शन होतात ते 0 आणि 1नुसार होतात. त्यानंतर विचारलं 28वा क्वेश्चन आहे. व्हॉट इज अ बायनरी नंबर सिस्टीम. सोपी आन्सर आहे, बेस 2. डेसिमल आहे, हा हेक्साडेसिमल आहे, दॅट इज हेक्साडेसिमल. त्यानंतर हे ऑक्टल येते. ओके, हा ऑक्टल झाला, हा बायनरी आहे. त्यानंतर डेसिमल आहे, त्यानंतर 16 येते हेक्साडेसिमलमध्ये. ओके, त्यानंतर इथे 29वा क्वेश्चन आहे. हा पण लक्षात ठेवा, याचा पण फुल फॉर्म विचारू शकता तुम्हाला की व्हॉट इज अ फुल फॉर्म ऑफ ALU. ALUचा फुल फॉर्म होते अर्थमॅटिक लॉजिक युनिट. ओके, याचा फुल फॉर्म होते अर्थमॅटिक लॉजिक युनिट. व्हॉट इज अ फुल फॉर्म ऑफ ALU, अर्थमॅटिक लॉजिक युनिट. अर्थमॅटिक लॉजिक युनिट काय करतो, परफॉर्म द कॅल्क्युलेशन. जेवढे पण कॉम्प्युटरमध्ये ऑपरेशन होतात, तुम्हाला जर ऑर करायचं असेल, तुम्हाला ॲडिशन करायचं असेल, तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं असेल, तुम्हाला किंवा हे करायचं आहे कंपॅरिझन करायचं असेल, तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं असेल, जेवढं पण ऑपरेशन परफॉर्म करतो कोणची अर्थमॅटिक आणि कंपॅरिझन, ते सर्व कोण करतो ALU. ALU मीन्स अर्थमॅटिक लॉजिक युनिट. त्यानंतर लास्टचा क्वेश्चन आहे आपला. विच पार्ट परफॉर्म कॅल्क्युलेशन. आता बघितलं आपण कोणचा पार्ट परफॉर्म करते कॅल्क्युलेशन. फर्स्ट आहे CU काय करतो, कंट्रोल सिग्नलचं हँडल करायचं काम करतो कोण, CU मीन्स कंट्रोल युनिट. ओके, त्यानंतर येते ALU, त्यानंतर येते रॅम आणि त्यानंतर रोम. आपण बघितलं तर रोम आणि रॅम हे मेमरी आहे. CU पण एक हे डिव्हाइस यामधला आहे. CU मीन्स कंट्रोल युनिट. आणि त्यानंतर उरला आपला ALU मीन्स अर्थमॅटिक लॉजिक युनिट. तो कॅल्क्युलेशन परफॉर्म करायचं काम करतो. मॅथचे कॅल्क्युलेशन असो किंवा कंपॅरिझन असो किंवा ऑन अँड आणि ऑर करत असो, सर्व कोण करतो ALU मीन्स अर्थमॅटिक लॉजिक युनिट. ओके, या व्हिडिओमध्ये आपण टोटल 30 MCQ बघितले आणि मोस्ट इम्पॉर्टंट 30 MCQ आहे. मी अशी तुम्हाला डायरेक्ट याच्यावर कोणत्या बुकमधून डायरेक्ट याच्या पुट नाही करत आहे. मी पुरे फर्स्ट ॲनालाइज केले, त्यानंतर जे एक MCQ आहे ते यामध्ये पुट केले. ओके, फक्त एक इच्छा आहे की एवढं मेहनत घेतात तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा 50 क्वेश्चन्स करू, जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे कॉम्प्युटर सेक्शनसाठी. BCCET असो किंवा कोणते CET असो, मोस्टली मी BCCETच नाव घेतात, ते पूर्ण CETचे नाव घेणं सध्या अवघड जाईल. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा. आणि जे आपली ऑफिशियल लिंक आहे प्रॅक्टिस सेक्शनची, प्रॅक्टिस प्लॅटफॉर्मची, ती नक्की बघा आणि तिथून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक, पुन्हा एकदा म्हणत आहे एक लाईक एक शेअर सबस्क्राईब नक्की करा. या PDFची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही. आय होप ऑल डूइंग वेल. मी विशाल एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा काही हिस्ट्री आणि काही इनपुट आउटपुट्स क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. आणि महाराष्ट्र BCCETमध्ये जे एक्झॅक्ट क्वेश्चन आलेले आहेत ते पण आपण करणार आहोत विथ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ओके, आणि लास्ट लेक्चरमध्ये पण आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन केले आणि या लेक्चरमध्ये
असो किंवा पुढच्या लेक्चरमध्ये जेवढे पण आपण लेक्चर केले आहे त्यामध्ये आपण प्रत्येक क्लासमध्ये 50 MCQ करत आहे. 30+ MCQ प्रिव्हियस इयर्स आहे. ओनली 20 MCQ एक्झॅक्ट टाईपचे क्वेश्चन्स मी क्रिएट केले आहे तुमच्यासाठी. ओके, ते पण महाराष्ट्र MCETमध्ये येऊ शकतात. ओके, चला मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. एक व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक, एक सबस्क्राईब नक्की करा. एवढी मेहनत घेतात तर तुमच्यासाठी तर एक लाईक, सबस्क्राईब करू शकता. ओके, चला मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, टोटल आपण 50 MCQ करू, 55 MCQ करू. ओके, फर्स्ट आहे थर्ड जनरेशन ऑफ कॉम्प्युटर यूज इट, म्हणजे थर्ड जनरेशनमध्ये कॉम्प्युटर काय यूज करत होते. सोपे आन्सर आहे व्हॅक्यूम ट्यूब. ओके, फर्स्ट जनरेशनमध्ये यूज करतो आपण, फर्स्ट जनरेशनमध्ये यूज करत होतो आपण व्हॅक्यूम ट्यूबचा. ओके, हे लक्षात ठेवा, हे पण इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचा एक एरिया आहे 1940 ते 1956 पासून पर्यंत. ओके, हे लक्षात ठेवा, थर्ड जनरेशन मीन्स व्हॅक्यूम ट्यूब आणि त्याचा एरिया आहे 1940 ते 1956. ओके, त्यानंतर ते सेकंड जनरेशन कॉम्प्युटर यूज, सेकंड जनरेशनमध्ये कॉम्प्युटर काय यूज करत होते. सोपे आन्सर याचा ट्रान्झिस्टर. ओके, त्यानंतर ते पहा जेवढे पण चार हे लक्षात ठेवा, थर्ड जनरेशन, सेकंड जनरेशन आणि थर्ड जनरेशन, हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. फर्स्ट जनरेशनमध्ये आपण व्हॅक्यूम ट्यूबचा यूज करत होतो. सेकंड जनरेशनमध्ये आपण ट्रान्झिस्टरचा आणि थर्ड जनरेशनमध्ये आपण ICचा यूज करत होतो. IC मीन्स इंटिग्रेटेड सर्किटचा यूज करत आहे. ओके, त्यानंतर फोर्थ जनरेशनमध्ये यूज करतो आपण मायक्रो प्रोसेसरचा. ओके, हे लक्षात ठेवा तुम्ही, हे 4 जनरेशन खूप इम्पॉर्टंट आहे फॉर एक्झामसाठी. थर्ड जनरेशन मीन्स व्हॅक्यूम ट्यूब, सेकंड जनरेशन मीन्स ट्रान्झिस्टर आणि थर्ड जनरेशन मीन्स इंटिग्रेटेड सर्किट आणि लास्ट जनरेशन आहे आपली फोर्थ जनरेशन कॉम्प्युटर यूज मायक्रो प्रोसेसर. मी तुम्हाला रिपीट करून यासाठी सांगत आहे, हे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे. ओके, 1-2 वर्षानंतर रिपीट होतोच. त्यानंतर ते 5वी जनरेशन विचारली आपल्याला. 5वी जनरेशन आहे AI. ओके, हे लक्षात राहील तुमच्या, 5वी जनरेशन मीन्स AI. त्यानंतर ते 10वा क्वेश्चन आहे ENIAC स्टँड फॉर विचारला आपला, ENIAC. ओके, ENIACचा स्टँड फॉर आहे इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटर अँड कॉम्प्युटर. ओके, ENIACचा स्टँड फॉर आहे इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटर अँड कॉम्प्युटर. ओके, ENIAC काय आहे. ENIAC वॉज द फर्स्ट इलेक्ट्रॉनिक जनरल पर्पज कॉम्प्युटर. द फर्स्ट कॉम्प्युटर होता कोण, ENIAC. ओके, लक्षात ठेवा, ENIAC वॉज द फर्स्ट इलेक्ट्रॉनिक जनरल कॉम्प्युटर. ओके, आता काही बेसिक कॉन्सेप्टवर जे महाराष्ट्र MCETमध्ये क्वेश्चन येतात ते बघूया. ओके, बेसिक आहे. त्यानंतर ते 11वा क्वेश्चन आहे कॉम्प्युटर इज अ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस दॅट प्रोसेस डेटा. ओके, कॉम्प्युटर इज अ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस दॅट प्रोसेस डेटा प्रोसेस करतो ना, कन्वर्ट डेटा इंटू इन्फॉर्मेशन, म्हणजे आपण त्याला डेटा देतो तो इन्फॉर्मेशन कन्वर्ट करतो. त्यानंतर ते IPO ची सायकल विचारलं आहे. IPO मीन्स इनपुट प्रोसेस आउटपुट. ओके, हे लक्षात ठेवा, IPOचा जर फुल फॉर्म विचारला तर इनपुट प्रोसेस आउटपुट. ओके, हे लक्षात राहील तुमच्या, IPO. आय लक्षात राहून जाईल तुमचा इनपुट आणि O पण लक्षात राहून जाईल आउटपुट. फक्त P जरा तुम्हाला हार्ड जाईल, P मीन्स प्रोसेस. त्यानंतर इथे 13वा क्वेश्चन आहे रो फॅक्ट आर कॉल. रो फॅक्ट आर कॉल, सोपे आन्सर आहे B डेटा. त्यानंतर इथे 14वा क्वेश्चन आहे प्रोसेस द डेटा इज इन्फॉर्मेशन. आता असं बघितलं आपण, प्रोसेस डेटा इज इन्फॉर्मेशन. फर्स्टमध्ये असं बघितलं आपण कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस दॅट प्रोसेस द डेटा. त्यानंतर इथे 15वा क्वेश्चन आहे व्हॉट इज अ ब्रेन ऑफ कॉम्प्युटर. ओके, हा खूप इझीचा क्वेश्चन आहे, मागच्या फर्स्ट लेक्चरमध्ये आपण कव्हर केला आहे. त्यानंतर इथे CPU अँड कंपोनेंटचे काही क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, CPU कन्सिस्ट ऑफ ALU अँड CU. CU मीन्स कंट्रोल युनिट आणि ALU मीन्स अर्थमॅटिक लॉजिक युनिट. ALU काय करतो, परफॉर्म द लॉजिक, आणि CU मीन्स कंट्रोल द ऑपरेशन्स. ओके, जे पण ऑपरेशन होतात तो कोण हँडल करतो, CU, कंट्रोल युनिट. त्यानंतर इथे 17वा क्वेश्चन आहे ALU परफॉर्म अर्थमॅटिक आणि लॉजिक ऑपरेशन्स.
ALUचा फुल फॉर्म आहे अर्थमॅटिक लॉजिक युनिट. हे पूर्ण क्वेश्चन आपण फर्स्ट लेक्चरमध्ये कव्हर केले आहे. ओके. त्यानंतर इथे 18वा क्वेश्चन आहे CU स्टँड फॉर कंट्रोल युनिट. इज राईट आन्सर. त्यानंतर इथे 19वा क्वेश्चन आहे रजिस्टर आर स्मॉल बट फास्ट मेमरी. हे पण आपण फर्स्ट लेक्चरमध्ये कव्हर केलं आहे. त्यानंतर इथे 20वा क्वेश्चन आहे कॅच मेमरी इज फास्ट. हे पण कव्हर केलं आहे आपण. त्यानंतर इथे मेमरीचा क्वेश्चन आहे 21वा क्वेश्चन आहे प्रायमरी मेमरी इज अ रॅम मेमरी आहे. रॅम मीन्स रीड ॲक्सेस मेमरी. ओके. हे सेकंडरी मेमरी येते. ओके. हार्ड डिस्क पण सेकंडरी मेमरीमध्ये येते, CD पण सेकंडरी मेमरीमध्ये येते आणि USB पण सेकंडरी मेमरीमध्ये येते. ओके. ओनली रॅम, रोम आणि कॅच आणि रजिस्टर हे प्रायमरी मेमरीमध्ये येते. डायरेक्ट ॲक्सेस बाय CPU, डायरेक्ट ॲक्सेस करते CPUला. त्यानंतर इथे 22वा क्वेश्चन आहे सेकंडरी मेमरी इज एक्झाम्पल. सेकंडरी मेमरीचं आपल्याला एक्झाम्पल विचारलं आहे. रॅम इज अ प्रायमरी मेमरी आहे, कॅच पण प्रायमरी मेमरी आहे, फक्त हार्ड डिस्क नॉट अ प्रायमरी मेमरी, इज अ सेकंडरी मेमरी. ओके. रजिस्टर पण प्रायमरी मेमरी आहे. सी इज अ राईट आन्सर. सेकंडरी मेमरी इज एक्झाम्पल हार्ड डिस्क, परमनंट स्टोरेज. अजून एक लक्षात ठेवा की रॅम मीन्स टेम्पररी स्टोरेज आणि हार्ड डिस्क मीन्स परमनंट स्टोरेज. रॅम इज अ व्हॉलेटाईल मीन्स जेव्हा आपण डेटा जर स्टोअर केला तेव्हा जर लाईन ऑफ झाली, पॉवर ऑफ जर झाली तर डेटा तो डिलीट होऊन जातो. दॅट कॉल इट व्हॉलेटाईल. नॉन व्हॉलेटाईल मीन्स डेटा तो परमनंट राहतो. लाईन ऑफ झाली तरी तो डेटा परमनंट त्या कॉम्प्युटरमध्ये राहतो, आपल्या मेमरीमध्ये राहतो. दॅट कॉल इट नॉन व्हॉलेटाईल. ओके. त्यानंतर इथे 24वा क्वेश्चन आहे रोम मीन्स रीड ऑनली मेमरी. रोमचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. रोम मीन्स रीड ऑनली मेमरी. रोम इज अ परमनंट स्टोरेज आहे. मागच्या फर्स्ट लेक्चरमध्ये पूर्ण बघितलं आहे आपण हे. त्यानंतर आपला विचारला आहे वन बाईट मीन्स किती बिट्स. ओके. सोपे आन्सर आहे याचं बी, 8 बिट. अजून एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला विचारलं निब्बल मीन्स एका बाईटची हाफ. तर जर तुम्हाला विचारलं वन निब्बल इक्वल टू 4, म्हणजेच जेवढे बीट असेल त्याचा हाफ करायचा. ओके. जर 16 बीट असेल त्याचा हाफ करायचा 8 बीट. आता आपल्याला 1 बाईट विचारलं, 1 बाईट मीन्स 8 बीट. 8 बीटची हाफ केलं तर आपण ॲन्सर येईल आपला 4. ओके. त्यानंतर इथे काही इनपुट आणि आउटपुटचे क्वेश्चन्स. ओके. त्यानंतर इथे 26वा क्वेश्चन आहे कीबोर्ड इज सोपे आन्सर आहे. कीबोर्ड इज इनपुट डिवाइस आहे. इनपुट डिवाइस मीन्स आपण त्याला इंटर करू शकतो. दॅट कॉल इट इनपुट डिवाइस यूज टू इंटर द डेटा ऑन कॉम्प्युटर. आणि आउटपुट डिवाइस म्हणजे एखादं आउटपुट शो करत आहे, दॅट कॉल इट आउटपुट डिवाइस. त्यानंतर इथे 27वा क्वेश्चन आहे मॉनिटर इज आउटपुट डिवाइस. मॉनिटर काय करतो, डिस्प्ले करतो आउटपुट ऑन स्क्रीन. त्यानंतर इथे 38वा क्वेश्चन आहे प्रिंटर क्यूज. सोपी आन्सर आहे. प्रिंटर काय करतो आपल्याला हार्ड कॉपी. तुम्हाला वाटतं हे क्वेश्चन खूप इझी लेवलचे आहे, पण असेच येऊ शकतात क्वेश्चन फॉर CETमध्ये. त्यानंतर इथे 29वा क्वेश्चन आहे स्कॅनर काय आहे. सोपी आन्सर. स्कॅनर इज इनपुट कन्वर्ट पेपर डॉक्युमेंट टू डिजिटल फॉर्ममध्ये. स्कॅनर काय करतो, आपण स्कॅनरचा यूज आपण स्वतःसाठी करतो ना. ओके. आपल्याला स्कॅन करायचे असेल डॉक्युमेंट, ओके, त्याचा यूज आपण यूज स्कॅनरचा यूज करतो. त्यानंतर इथे 30वा क्वेश्चन आहे माऊस इज अ इनपुट डिवाइस. आपण माऊसला हँडल करू शकतो, आपण कुठे न्यायचं आहे कुठे नाही. ओके. कुठे पॉईंट करायचं आहे कुठे नाही. पॉइंटिंग डिवाइस इज टू इंटरॅक्ट विथ द कॉम्प्युटर्स. ओके. आता याच्यानंतर बघू आपण काही सॉफ्टवेअरचे क्वेश्चन्स. ओके. 31वा क्वेश्चन आहे सॉफ्टवेअर मीन्स हार्डवेअर पार्ट. त्यानंतर इथे बी द प्रोग्राम्स. ओके. सोपी आन्सर. सॉफ्टवेअर इज अ प्रोग्राम्स आहे ना. सॉफ्टवेअर मीन्स प्रोग्राम्स इंस्ट्रक्शन गिवन द कॉम्प्युटरला जो इंस्ट्रक्शन देतो दॅट कॉल इट सॉफ्टवेअर. इंस्ट्रक्शन मीन्स एक प्रोग्रामच झाला ना. ओके. बी इज राईट आन्सर. सॉफ्टवेअर मीन्स प्रोग्राम्स. त्यानंतर इथे 32वा क्वेश्चन आहे सिस्टीम सॉफ्टवेअर इज एक्झाम्पल ऑफ विंडोज. सिस्टीमचं सॉफ्टवेअर विचारलं आहे आपल्याला. ओके. अजून एक लक्षात ठेवा, सिस्टीम सॉफ्टवेअर जर म्हटलं तर विंडोज येईल. ओके. सिस्टीमचं सॉफ्टवेअर विचारलं आपल्या सिस्टीमचा
सिस्टीम सॉफ्टवेअर इज अ विंडोज. ऑपरेटिंग सिस्टीम सॉफ्टवेअर. त्यानंतर इथे 33वा क्वेश्चन आहे. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर इज एक्झाम्पल ऑफ सी एम एस एक्सेल. आपण लक्षात ठेवा, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर जर म्हटलं तर जे आपल्या आपण वर्क करू शकतो, म्हणजेच एम एस एक्सेल झालं, मायक्रोसॉफ्ट वर्ड झालं, हे झाले ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. जर आपल्याला जर सिस्टीम सॉफ्टवेअर विचारलं त्यामध्ये विंडोज. ओके. त्यानंतर इथे 34वा क्वेश्चन आहे. ओ एस फुल फॉर्म, ओ एसचा फुल फॉर्म विचारला आपल्याला. सोपे आन्सर आहे. ओ एसचा फुल फॉर्म आहे ऑपरेटिंग सिस्टीम. ओके. मॅनेज द हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. मॅनेज आणि मॅनेज करायचं काम करतो आणि हार्डवेअरमध्ये काम करतो. ओके. त्यानंतर इथे 35वा क्वेश्चन आहे. कंपायलर डज. सोपे असं, कंपायलर काय करतो, एखादा कोड असेल, जर एखादा प्रोग्राम असेल, तो कन्वर्ट करायचं काम करतो. कन्वर्ट करायचं मीन्स ट्रान्सलेशन. ओके. कन्वर्ट टू हाय लेवल लँग्वेज इंटू मशीन कोड. ओके. पण आपण फर्स्ट लेक्चरमध्ये सगळं बघितलं आहे. त्यानंतर इथे टाईप्स आणि यूज. ओके. सोपे आन्सर आहे. सुपर कॉम्प्युटर इज यूज फॉर द वेदर फोरकास्टिंग. सोपे आन्सर आहे. त्यानंतर इथे 36वा क्वेश्चन आहे. अ पर्सनल कॉम्प्युटर इज अ मायक्रो कॉम्प्युटर. ओके. त्यानंतर इथे 38वा क्वेश्चन आहे. लॅपटॉप इज अ पोर्टेबल डिव्हाइस. इझी टू कॅरी. पोर्टेबल डिव्हाइस म्हणजे आपण कुठे कॅरी करू शकतो, दॅट कॉल्ड पोर्टेबल. त्यानंतर इथे हे सोपे आहे, तुम्ही सॉल्व्ह करू शकता तुमच्या प्रॅक्टिससाठी. हे पण खूप इझी लेवल आहे. त्यानंतर इथे 41वा क्वेश्चन आहे. व्हायरस काय आहे? हार्डवेअर, सॉफ्टवेअर, मालवेअर. मालवेअर मीन्स एखादी हार्मफुल गोष्ट, दॅट कॉल्ड मालवेअर. व्हायरस काय आहे? हार्मफुल आहे, दॅट वाय सेज राईट आन्सर मालवेअर. मालवेअर इज अ हार्मफुल प्रोग्राम आहे. व्हायरस हार्मफुल प्रोग्राम आहे. त्यानंतर इथे 42वा क्वेश्चन आहे. अँटीव्हायरस यूज इट फॉर द प्रोटेक्शन. सोपे आन्सर आहे. अँटीव्हायरस काय करतो? येणाऱ्या आपल्या सिस्टीममध्ये जे हार्मफुल प्रोग्राम्स आहे तो डिटेक्ट करतो आणि त्यापासून प्रोटेक्ट करतो. कोण? अँटीव्हायरस. त्यानंतर इथे 43वा क्वेश्चन आहे. बीट स्टँड फॉर. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बीट स्टँड फॉर द बायनरी डिजिट. हा लक्षात ठेवा, हा खूप इम्पॉर्टंट आहे. 43वा क्वेश्चन आहे. बीट स्टँड फॉर बायनरी डिजिट. ओके. स्मॉलेस्ट युनिट डेटा आहे ऑन कॉम्प्युटरमध्ये. त्यानंतर इथे 44वा क्वेश्चन आहे. डेटा प्रोसेसिंग मीन्स कन्वर्टेड डेटा इंटू इन्फॉर्मेशन. स्टार्टिंगला बघितलं आपण. डेटा प्रोसेसिंग मीन्स कन्वर्टेड डेटा इंटू इन्फॉर्मेशनमध्ये कन्वर्ट करतो. मेक डेटा युजफुल, सगळ्याला युजफुल झाला पाहिजे असं कन्वर्ट करतो. त्यानंतर इथे 45वा क्वेश्चन आहे. हार्ड डिस्क इज अ सेकंडरी मेमरी. ओके. त्यानंतर इथे लास्ट आहे. 5 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतर इथे 46वा क्वेश्चन आहे. विच इज अ नॉट हार्डवेअर. आपल्या विचारला हार्डवेअर म्हटलं आहे. ओके. फर्स्ट आहे CPU. त्यानंतर आहे मॉनिटर, आपल्याला माहीत आहे आउटपुट डिव्हाइस आहे. त्यानंतर सॉफ्टवेअर इज हार्डवेअर आहे. सी इज राईट आन्सर. ओके. विच इज नॉट अ हार्डवेअर. सॉफ्टवेअर इज हार्डवेअर नाही आहे, इज फिजिकल आहे. ओके. पुन्हा रिपीट करून सांगतो तुम्हाला मी. विच इज नॉट अ हार्डवेअर, मला वाटलं सॉफ्टवेअर म्हणत आहे. विच इज नॉट अ हार्डवेअर म्हटलं आपला. सॉफ्टवेअर हार्डवेअर नाही आहे. सॉफ्टवेअर इज फिजिकल आहे. ओके. त्यानंतर इथे 47वा क्वेश्चन आहे. विच इज अ फास्टेस्ट मेमरी विचारलं आहे आपल्याला. बी इज राईट आन्सर. कॅच. वाय? कॅच काय करतो? कॅच CPUच्या जवळ असतो, दॅट वाय तू इझिली इन्फॉर्मेशन कॅच करू शकतो फास्टमध्ये. ओके. फक्त कॉस्टली आहे म्हणजेच खूप वेळ खातो. खूप वेळ खातो म्हणजेच कॉस्ट घेतो. त्याची स्पीड फास्ट आहे. कॅच मेमरी इज अ फास्टेस्ट. त्यानंतर इथे 48वा क्वेश्चन आहे. इनपुट डिव्हाइस इज एक्झाम्पल ऑफ कीबोर्ड. इनपुट म्हटल्यानंतर कीबोर्ड झाला ना. युजर टू एंटर डेटा. त्यानंतर इथे 49वा क्वेश्चन आहे. लास्टला एक कमी.
49 क्वेश्चन आहे. आउटपुट डिव्हाइस इज एक्झाम्पल ऑफ. आउटपुट डिव्हाइसला आउटपुट डिव्हाइस म्हणजे मॉनिटर काय करतो, डिस्प्ले करतो. दॅट वाय सी इज राईट आन्सर, डिस्प्ले आउटपुट. लास्ट क्वेश्चन आहे आपल्याला, कॉम्प्युटर वर्क ऑन. आपण म्हटलं 10वा किंवा 12वा क्वेश्चन होता आपला. IPOचं सायकल. कॉम्प्युटर कसं काम करतो, इनपुट घेतो, त्या डेटाला प्रोसेस करतो, त्यानंतर आपला आउटपुट शो करतो. कॉम्प्युटर वर्क IPO सायकल. ओके, या व्हिडिओमध्ये टोटल आपण 50 MCQ केले आणि खूप इम्पॉर्टंट MCQ केले यामध्ये. ओके, आणि 30+ MCQ तर प्रिव्हियस इयर्स आहे. ओके, अजून एक की जे ऑफिशियल आपली प्रॅक्टिसची लिंक आहे तिथून मॉक टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता. या PDFची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तुम्ही तो डाउनलोड करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक, एक सबस्क्राईब नक्की करा, बिकॉज एवढं जर मटेरियल आहे ऑर्गनाईज करायला, तुमच्यासाठी क्रिएट करायला खूप मेहनत लागते मित्रा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत बाय. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ऑल डूइंग वेल. मी विशाल, एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा जे BCSCTचे जे मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे आणि काही MCQ आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. या व्हिडिओमध्ये टोटल आपण 30 MCQ कव्हर करू आणि 20 MCQ तुमच्या प्रॅक्टिससाठी. ओके, या PDFची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. आणि अजून एक की आजचा आपला 4था लेक्चर, या आधीच्या जर तुम्ही 3 लेक्चर बघितले नसेल नक्की बघा. ओके, आपण या सिरीजमध्ये जे मोस्ट इम्पॉर्टंट MCQ आहेत आणि त्यानंतर जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे आपण या व्हिडिओमध्ये बघत आहेत. ओके, चला मग जास्त वेळ न करता व्हिडिओला स्टार्ट करूया. तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन असाल तर एक लाईक, एक सबस्क्राईब नक्की करा. ओके, तुमच्या एक लाईकने मला खूप मोटिवेट करते व्हिडिओ बनवण्यासाठी. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॅकअप डिव्हाइस आणि काही मेमरी आणि सॉफ्टवेअर बदले क्वेश्चन बघूया. आणि हे पूर्ण क्वेश्चन प्रिव्हियस इयर क्वेश्चन बेसवर क्वेश्चन आहे आणि काही यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. ओके, चला बघूया मग आता क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, बॅकअप डिव्हाइस इज युजेड फॉर. सोपीच आहे. बॅकअप डिव्हाइस म्हणजे स्टोरिंग द कॉपी ऑफ डेटा. सोपी आन्सर आहे. प्रोसेससाठी आपण यूज करतो का बॅकअप डिव्हाइस? दॅट इज रॉंग आन्सर. त्यानंतर इनपुटसाठी पण आपण यूज करत नाही. त्यानंतर ते आउटपुट, दॅट इज रॉंग आन्सर आहे. फक्त ओनली उरला बी, स्टोरिंग कॉपी डेटा. ओके, बी इज राईट आन्सर. ओके, आणि तुम्हाला एक्सप्लेनेशन पण ॲड केली आहे. ओके, म्हणजे एक्सप्लेनेशन जर दिलं तुम्हाला इझिली त्याची डेफिनेशन कळून जाईल आणि त्यामध्ये जरशी थोडी मला माहिती पण मिळून जाईल. ओके, बॅकअप डिव्हाइस स्टोर द डुप्लिकेट डेटा फॉर सेफली. ओके, बॅकअप डिव्हाइस काय करतो? डुप्लिकेट डेटा स्टोअर करतो, तो पण सेफमध्ये. ओके, त्यानंतर ते सेकंड आहे एक्झाम्पल ऑफ बॅकअप डिव्हाइस. आपल्याला बॅकअप डिव्हाइसची एक्झाम्पल सांगायची आहे. ओके, फर्स्ट आहे मॉनिटर आपला आउटपुट डिव्हाइस आहे. त्यानंतर प्रिंटर पण नॉट. त्यानंतर कीबोर्ड हा आपला इनपुट डिव्हाइस आहे. ओनली उरला आपला एक्सटर्नल हार्ड डिस्क. ओके, एक्सटर्नल हार्ड डिस्क आहे. कशाचा टाईप आहे? आपल्या बॅकअप डिव्हाइसचा. ओके, एक्सटर्नल हार्ड डिस्क इज अ कॉमनली युजेड फॉर द बॅकअप डिव्हाइस. ओके, आणि बॅकअप डिव्हाइस कशाला म्हणतात? बॅकअप डिव्हाइस स्टोअर द डुप्लिकेट डेटा फॉर द सेफ, म्हणजे सेफली स्टोअर करतो. कोण? बॅकअप डिव्हाइस. कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर करतो? डुप्लिकेट टाईपचा. ओके, त्यानंतर ते तिसरा क्वेश्चन आहे, क्लाउड बॅकअप मीन्स ऑनलाईन स्टोरेज. तुम्ही ऐकलं सर, क्लाउड स्टोरेज, गुगल क्लाउड. दॅट ते कशी स्टोअर करतात? ते ऑनलाईन स्टोअर करतात. ओके, म्हणजे इंटरनेटमध्ये. ओके, इंटरनेटवर. त्यानंतर डाटा स्टोअर इन इंटरनेट सर्व्हर्स, आता बघितलं आपण. ओके, जे इंटरनेट सर्व्हर्सवर डाटा स्टोअर होतो त्याला म्हणतात क्लाउड. ओके, क्लाउड स्टोरेज म्हणू शकता तुम्ही. त्यानंतर इथे चौथा क्वेश्चन आहे, विच इज अ रिमूव्हेबल बॅकअप डिव्हाइस. सोपे आन्सर आहे याचं बी, CD आणि DVD. ओके, CD कॅन बी रिमूव्ड अँड यूज इट फॉर द बॅकअप डिव्हाइस. त्यानंतर इथे पाचवा क्वेश्चन आहे, इन्क्रिमेंटल बॅकअप स्टोअर. ओके, इन्क्रिमेंटल बॅकअप स्टोअर ओनली चेंज डाटा. ओके, ओनली चेंज डाटा. सेव्ह ओनली मॉडिफाईड फाईल्स, म्हणजे जेवढं आपण इन्क्रिमेंटल बॅकअप काय स्टोअर करते? आता जर आपण एखादी फाईल मॉडिफाय केली असेल किंवा अपडेट म्हणा, ते स्टोअर करते कोण? इन्क्रिमेंटल डिव्हाइस. ओके, ओनली चेंज डेटा. सेव्ह ओनली मॉडिफाय फाईल्स. त्यानंतर इथे 6वा क्वेश्चन आहे आपला, फुल बॅकअप मीन्स इंटायर डेटा. ओके, फुल बॅकअप मीन्स इंटायर डेटा.
कॉपी कंप्लीट डाटा, म्हणजे पूर्ण आपण जेवढी फाईल असेल तेवढी फाईल तो कॉपी करतो. कोण फुल बॅकअप मीन्स. त्यानंतर ते 7वा क्वेश्चन आहे डिफरेन्शियल बॅकअप स्टोअर. डिफरेन्शियल बॅकअप स्टोअर ओनली न्यू डेटा सिन्स लास्ट फुल बॅकअप्स. ओके, ओनली न्यू डेटा सिन्स लास्ट फुल बॅकअप्स. ओके, एक्सप्लेनेशन आहे त्याचं की स्टोअर द चेंज सिन्स लास्ट फुल बॅकअप्स. हे सोपी आन्सर आहे यामध्ये. त्यानंतर इथे 8वा क्वेश्चन आहे पेनड्राईव्ह इज, आता बघितलं आपण मागच्या लेक्चरमध्ये, पेनड्राईव्ह इज अ सेकंडरी मेमरी आहे. ओके, सेकंडरी स्टोरेजमध्ये येते. त्यानंतर इथे रेड इज अ युज्ड फॉर द बॅकअप आणि डेटा रेडिडन्सी. डेटा रेडिडन्सी मीन्स डुप्लिकेट डेटा. ओके, इम्प्रूव्ह डेटा रिलेबिलिटी. त्यानंतर इथे 10वा क्वेश्चन आहे टॅप स्टोरेज इज अ बॅकअपचा आहे, बॅकअप डिव्हाइसचा आहे टाईप. टॅप स्टोरेज इज युज्ड फॉर द बॅकअप. ओके, त्यानंतर इथे 11वा क्वेश्चन आहे रॅम इज अ हॉलिटाईल. ओके, रॅम इज अ हॉलिटाईल. नॉन हॉलिटाईलमध्ये कोण येतं? रॉम येतो. रॉम नॉन हॉलिटाईलमध्ये येतो, रॅम येतं हॉलिटाईलमध्ये. हॉलिटाईल मीन्स जेव्हा पण पॉवर ऑफ होतो तेव्हा डाटा डिलीट होतो, दॅट कॉल्ड रॅम. जेव्हा पॉवर ऑफ होतो डाटा परमनंट स्टोर राहतो, दॅट कॉल्ड रोम. रोम मीन्स रीड ओनली मेमरी आणि रॅम मीन्स रीड ॲक्सेस मेमरी. ओके, त्यानंतर आहे 12वा रोम आता बघितलं आपण परमनंट स्टोरेज करते, स्टोअर द परमनंट इंस्ट्रक्शन्स. त्यानंतर इथे 13वा क्वेश्चन आहे कॅच मेमरी इज फास्ट आहे. ओके, वाय? बिकॉज ते CPUच्या जवळ असते, दॅट वाय ते खूप फास्ट असते, फक्त कॉस्टली आहे. त्यानंतर इथे 14वा क्वेश्चन आहे प्रायमरी मेमरी काय इन्क्लूड करते? फर्स्ट आहे रॅम आणि रोम. ओके, दॅट इज राईट आन्सर. हार्ड डिस्क पण सेकंडरी मेमरीमध्ये येते आणि CD पण सेकंडरी मेमरीमध्ये येते आणि पेनड्राईव्ह पण सेकंडरी मेमरीमध्ये येते. ओके, ऑनली येते प्रायमरी मेमरीमध्ये रॅम आणि रोम. ओके, मागचा लेक्चर जर बघितलं नसेल ना तुम्ही नक्की बघा, त्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण डेप्थमध्ये कव्हर केला आहे. त्यानंतर इथे 15वा क्वेश्चन आहे सेकंडरी मेमरी इज अ परमनंट स्टोरेज. ओके, स्टोर डेटा परमनंटली. त्यानंतर इथे 16वा क्वेश्चन आहे विच इज अ फास्टेस्ट मेमरी. आता बघितलं आपण कॅच. ओके, कॅच इज अ फास्टेस्ट बिकॉज CPUच्या जवळ असल्यामुळे ते खूप फास्ट आहे. त्यानंतर इथे 17वा क्वेश्चन आहे रजिस्टर इज अ इनसाइड द CPU. ओके, CPUच्या अंदर राहतो, CPU इनसाइड द CPUच्या अंदर रजिस्टर राहतो आणि कॅच एक. ओके, त्यानंतर इथे 18वा क्वेश्चन आहे मेमरी युनिट KB मीन्स. ओके, हा पण महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. मेमरी युनिट KB मीन्स. ओके, बी इज राईट आन्सर. 1024 बाईट्स, दॅट कॉल्ड मेमरी युनिट KB मीन्स. ओके, त्यानंतर इथे 1 MB इक्वल टू, सोपे आन्सर आहे 1 MB इक्वल टू 1024 KB मीन्स 1 MB. इकडे बघा, इथे म्हटलं आपल्याला KB इक्वल टू 1024 बाईट म्हणजे 1 KB. ओके, त्यानंतर 1024 KB मीन्स 1 MB. ओके, स्टँडर्ड कन्व्हर्सेशन आहे. त्यानंतर इथे 20वा क्वेश्चन आहे आपल्या फुलफॉर्म सांगायचा याचा, सोपे आहे. फुलफॉर्म आहे याचा इलेक्ट्रिकल इरेजेबल प्रोग्रामिंग रोम. ओके, ते काय करतो की जे डेटा आहे कॅन बी इरेजेड इलेक्ट्रिकली, म्हणजे तो इलेक्ट्रिकली इरेज करतो. कोण? इलेक्ट्रिकल इरेजेबल प्रोग्रामल रोम. ओके, रोम मीन्स रीड ओनली मेमरी. त्यानंतर इथे 21वा क्वेश्चन आहे सॉफ्टवेअर इज अ प्रोग्राम आणि इंस्ट्रक्शन्स. सॉफ्टवेअर काय आहे? प्रोग्राम आहे आणि इंस्ट्रक्शन्स. ओके, सॉफ्टवेअर कंट्रोल हार्डवेअर. सॉफ्टवेअर काय करतो? हार्डवेअरला कंट्रोल करतो. त्यानंतर इथे 22वा क्वेश्चन आहे सिस्टीम सॉफ्टवेअर इज इन्क्लूड. ओके, सिस्टीम सॉफ्टवेअर विचारलं आपल्याला. फर्स्ट इथे ऑपरेटिंग सिस्टीम, MS वर्ड, त्यानंतर इथे ऑपरेटिंग सिस्टीम, त्यानंतर इथे ब्राउझर आणि त्यानंतर गेम. ओके, सिस्टीम सॉफ्टवेअर इन्क्लूड ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, तुम्हाला मागच्या लेक्चर मी सांगितलं मी ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर मीन्स आपण ते यूज करू शकतो, दॅट कॉल्ड ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. आपण जे यूज करू शकत नाही
दॅट कॉल्ड सिस्टीम सॉफ्टवेअर. आपण ऑपरेटिंग सिस्टीम यूज करू शकत नाही, दॅट कॉल्ड सिस्टीम सॉफ्टवेअर. MS वर्ड आपण यूज करू शकतो बरोबर आपल्या डॉक्युमेंटेशनसाठी. ओके. त्यानंतर आता अजून तोच क्वेश्चन आला, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर इज सी. MS Excel आपण यूज करू शकतो, युजड बाय युजर. ओके. त्यानंतर इथे 24वा क्वेश्चन आहे, ऑपरेटिंग सिस्टीम इज अ एक्झाम्पल. ऑपरेटिंग सिस्टीम कोणाचं एक्झाम्पल आहे? फर्स्ट ते विंडो, त्यानंतर वर्ड, त्यानंतर एक्सेल आणि पेंट. ओके. आपण तिन्ही पण यूज करू शकतो, पेंट पण यूज करू शकतो आपण, एक्सेल पण यूज करू शकतो आणि पेंट पण. ओके. ऑनलाईन आपण विंडोज यूज करू शकत नाही. ओके. यूज म्हणजे कसं म्हणता मी, की आपण त्याला एखादी ॲप्लिकेशन तुम्ही समजू शकता की एखादा सॉफ्टवेअर आहे, ॲप आहे, दॅट कॉल्ड ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. सोप्या भाषेत समजून घे, एखादी ॲप म्हणजेच ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. OS कंट्रोल कॉम्प्युटर, ऑपरेटिंग सिस्टीम पूर्ण कॉम्प्युटरला कंट्रोल करतो. त्यानंतर हा क्वेश्चन पण मग खूप इझी आहे. 25वा क्वेश्चन आहे, युटिलिटी सॉफ्टवेअर इज युज्ड फॉर मेंटेनन्ससाठी. ओके. त्यानंतर इथे 26वा क्वेश्चन आहे, अँटीव्हायरस काय आहे? अँटीव्हायरस इज अ युटिलिटी सॉफ्टवेअर आहे. काय करतो तो? प्रोटेक्ट करतो सिस्टीमला. कोण? युटिलिटी सॉफ्टवेअर. कशापासून? अँटीव्हायरसपासून. हे लक्षात ठेवा. युटिलिटी सॉफ्टवेअर काय आहे? प्रोटेक्ट सिस्टीम काय करतो? अँटीव्हायरसपासून वाचवायचा प्रयत्न करतो. ओके. त्यानंतर इथे 27वा क्वेश्चन आहे, कंपायलर इज अ सॉफ्टवेअर. ओके. कंपायलर म्हणजे काय होतं की आपण जर C मध्ये कोड लिहिला, तो कन्वर्ट करायचं काम कोण करतो? कंपायलर. ओके. कंपायलर करतो. C जो आपण कोडिंग करतो ॲक्च्युअल, त्या कोडला तो कन्वर्ट करायचं काम कोण करतो? कंपायलर कन्वर्ट टू हाय लेवल लँग्वेज टू द मशीन लँग्वेज. हाय लेवल लँग्वेज म्हणजेच C++, जावा, दॅट कॉल्ड हाय लेवल लँग्वेज. ओके. त्यानंतर इथे 28वा क्वेश्चन आहे, इंटरप्रिटर. ओके. इंटरप्रिटर मीन्स ट्रान्सलेट इंटायर प्रोग्राम्स अँड बी आहे लाईन बाय लाईन ट्रान्सलेशन. म्हणजेच काय होतं? इंटरप्रिटर मीन्स तो काय करतो? लाईन बाय लाईन कोड एक्झिक्यूट करतो. म्हणजे सोप्या समजून घ्या की फर्स्ट इंटरप्रिटरला एक्झिक्यूट करेल, त्यानंतर ट्रान्सलेटला एक्झिक्यूट करेल, त्यानंतर बी लाईन बाय लाईन ट्रान्सलेशन करेल, त्यानंतर हार्डवेअर करेल, दॅट कॉल्ड इंटरप्रिटर. जर तुम्ही कंपायलरचा विचार केला तर कंपायलर काय करतो? आता हे चारही ऑप्शन आहे, याला डायरेक्ट एक्झिक्यूट करायचं काम कोण करतो? कंपायलर. ओके. म्हणजे पूर्ण कोड तो ट्रान्सलेट करायचं काम कोण करतो? कंपायलर. आणि इंटरप्रिटर काय करतो? एक लाईनला इंटरप्रिट करायचं काम करतो, दॅट कॉल्ड इंटरप्रिटर एक्झिक्युटेड लाईन बाय लाईन. ओके. त्यानंतर इथे हार्डवेअर आहे, इज अ सॉफ्टवेअर इन रॉम. ओके. खूप इझिली क्वेश्चन आहे यामध्ये. तुम्ही जर मागचे लेक्चर बघितलं असेल ना, तुम्ही इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करत असाल. त्यानंतर इथे 30वा आपला लास्टचा क्वेश्चन आहे, ओपन सोर्स सॉफ्टवेअर इज अ. ओपन सोर्स सॉफ्टवेअर म्हणजे आपण ते यूज करू शकतो. फर्स्ट आहे फ्री अँड विथ सोर्स कोड. ओके. सोपी आहे ना. ओपन सोर्स तुम्ही इथून लक्षात ठेवता, ओपन सोर्स आणि एक सॉफ्टवेअर. ओके. फ्री विथ सोर्स कोड. ओके. युजर कॅन मॉडिफाय इट. ओके. एवढे मी टोटल आपण 30 MCQ बघितले, ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि काही 20 MCQ आहे, तुम्ही प्रॅक्टिस म्हणून करू शकता. खूप इझी लेवलचेच आहे. ओके. व्हायरस काय करतो? मालवेअर आहे. ओके. खूप इझी लेवलचे क्वेश्चन यामध्ये ॲड केले आहे. आणि एक्झॅक्ट महाराष्ट्र BC CET असो किंवा कोणची CET असो, ज्या CETमध्ये कॉम्प्युटर सेक्शन असेल, त्या CETमध्ये याच टाईपचे क्वेश्चन येतात. ओके. मी पूर्ण रिसर्च केल्यानंतर या क्वेश्चन क्रिएट केले आहे. ओके. याची डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तुम्ही डाउनलोड करू शकता. तुम्ही जर व्हिडिओ जर आवडला असेल, एक लाईक, एक सबस्क्राईब नक्की करा. बिकॉज एवढं जे मटेरियल आहे तुमच्यासाठी शोधायला, क्रिएट करायला खूप मेहनत लागते मित्रा. ओके. तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर एक लाईक, एक सबस्क्राईब नक्की करा. तुमचा एक सबस्क्राईब मला खूप मोटिवेट करते व्हिडिओ बनवण्यासाठी. ओके. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लास्ट लेक्चर करू कॉम्प्युटरचा. त्यानंतर आपण इंग्लिशकडे बोलू. ओके. इंग्लिशचे आपण मोस्ट इम्पॉर्टंट ग्रामर आणि इडियम आणि फ्रेसेस. इडियम फ्रेसेसचे 2 आणि अजून आपलं आहे सिनॉम्स आणि एंटॉम्स, त्याच्यावर 2 क्वेश्चन, म्हणजेच टोटल 4 क्वेश्चन येतात. ओके. CETमध्ये कधीच येतात, पण मोस्टली येतातच. ओके. चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक, एक सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया मग. बाय.